ओके, वेलकम ऑल. मी सगळ्यांना आता एक टास्क दिलाय. जसं की मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय की तुमचे जे काही गोल्स आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत एका पेजवर. ओके, सगळ्यांचे लिहून झाले तर मला सांगा. झाले का सांगा मला, मी पर्सनल एकेकाला घेते. येस, रुची मॅडम, अक्षता मॅडम, झाले सगळ्यांचे लिहून? हो झाले. आता त्याच्या समोरचं जे पेज आहे त्याच्यावर तुम्हाला लिहायचंय हे गोल्स कंप्लीट करताना तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहेत, का बरं ते गोल्स तुम्ही कंप्लीट करू शकत नाही, रिझन वाय, त्याबद्दल लिहा. गोल्स बरेच आहेत, कंप्लीट करताना कारण काय येत आहेत, रिझन्स काय आहेत ते पण आपल्याला कळणं गरजेचं आहे. कारण आपल्याला आता आपल्या कारणांवर फोकस करायचंय, आपल्या कारणांवर काम करायचंय. सॉरी सगळ्यांना, आज माझी वास्तूची व्हिजिट एक सोडून 2 व्हिजिट होत्या, त्यामुळे मला घरी यायला वेळ झाला ट्रॅफिकमुळे. सो एक्स्ट्रीमली सॉरी. मला वाटलं येईन मी 7 वाजेपर्यंत, पण थोडंसं लेट झालंच शेवटी. ओके, झालं लिहून तुमचं? आता मी एकेकाला विचारते. तुमच्या अडचणी विचारणार नाही मी, फक्त एवढंच विचारेन. ओके, रुची मॅडम, रुची सावंत मॅडम, बोला मॅडम. किती कारण आहेत? कारण सांगताच येत नाहीये. किती आहेत फक्त सांगा, आकडा सांगा. अच्छा अच्छा, 4 आहेत. 4 आहे. त्या कारणांकडे परत एकदा बघा. त्याच्यामधली जेन्युइन किती वाटतात, किती बाबा खूप कठीण आहेत, असे किती वाटतात? कठीण तर आहेत 2-3 आहेत. 3 आहेत. ओके, 3 कठीण आहेत. ओके, अक्षता मॅडम, तुम्हाला किती वाटतात कठीण? 2. एकूण टोटल आहेत किती मग? 5. ओके, 5 पैकी 2 कठीण आहेत. 3 करू शकता तुम्ही सॉल्व? प्रयत्न तर करेल. सॉरी, प्रयत्न करेल. प्रयत्न करेन. व्हेरी गुड, प्रयत्न करा. काय कसा प्रयत्न करायचा ते मी सांगेन. येस, जान्हवी मॅडम, तुम्ही सांगा किती आहेत? 3 प्रॉब्लेम 3 आहेत. 3 प्रॉब्लेम नाही बोलायचा आता आपण, आपला कुठलाच प्रॉब्लेम आता प्रॉब्लेम नाही बोलायचा, कारण सांगायची. आपण कारण शोधत असतो. 3 कारण ते आहेत. आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम नाही आहेत, ते आपले स्वतःचे रिझन आहेत ते. किती आहेत? 3. आउट ऑफ 3च आहेत. 3 फिक्स 3च आहेत. आहेत. आणि तिन्ही हार्ड आहेत का? तिन्ही हार्डच आहेत. हो. हार्ड आहेत. ओके, येस, शीतल मॅडम. 2 शीतल आहेत. मी ना धनवडे. 2 शीतल आहेत का? एक हा. शीतल जनावडे आहेत, आणखी कोण आहेत 2? दुसरं शीतल कोण आहे? मी धनवडे. शीतल जनावडेच आहेत ना? शीतल दुसरं कोण आहे? नाहीये. अच्छा, माझे 5 आहेत. त्यातलं एक आहे त्याच्यावरती बाकीचे डिपेंड आहेत. पण एक जर मी थोडा स्टडी केला ना, जास्त जर स्टडी केला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, स्वाती मॅडम बोला, किती आहेत? माझे 3 आहेत. हा, तिन्हीच्या तिन्ही सॉल्व्ह करू शकते, म्हणजे थोडस फोकस केलं, प्रयत्न केला तर. ओके, रिया मॅडम बोला. 2 आहेत. 2 पैकी किती हार्ड आहेत, किती इझी आहेत? 2 पैकी 1 हार्ड आहे, 1 इझी आहे. ओके, येस, वर्षा मॅडम, वर्षा जाधव मॅडम. 5 कारण आहेत. किती? त्याच्यापैकी 5. त्याच्यापैकी 3 थोड्या कठीण वाटतंय. 2 सॉल्व्ह करू शकते. ओके, मला मॅडम बोला. टोटल रिझन, जेन्युइन रिझन आणि तुमचे एक्सक्युजेस किती आहेत सांगा. माझे एक्सक्युजेस 4 आहेत, पण त्याच्यामधले 2
सोपे आहेत आणि 2 जरा मला अवघड वाटतात. ओके ओके ठीक आहे. कोण राहिले आता बरं? येस, कीर्ती मॅडम तुमचं झालं. हा, कीर्ती मॅडम बोला. हाऊ मेनी एक्सक्युजेस आर देअर? ओनली वन. ओके. इज इट इझी और हार्ड? कसं वाटतंय तुम्हाला? हार्ड आहे ते खूप की इझी आहे फोकस केलं तर? अनम्यूट करा. हार्ड नाहीये, इझी आहे. फक्त मला वेळ नाही मिळत आहे की कुठून स्टार्ट करू. ओके चला. हा येस झालं. आणखी कोण राहिलं? साक्षी तावडे मॅडम कुठे बाहेर आहात? कोण बोलू शकतं त्यांनी बोला आता. प्रेरणा मॅडम, हा हॅलो मॅम. अतुलजी, हा सगळ्यांनी सांगायचं. हा प्रेरणा मॅडम बोला. किती हा रिझन आहेत तुम्हाला तुमच्या गोल्स पर्यंत स्टक होण्यासाठी, म्हणजे अडवत आहेत अशी किती रिझन माझे आहेत? 2च गोल्स आहेत. हा. माझे mostly हार्ड आहेत की इझी माझे आहेत? पहिले मी स्वतः आहे. सॉरी मला इझीच ऐकायला नाही. आहे पण मी स्वतःला थांबवते. ओके तुम्हीच थांबवताय. हार्ड नाहीये. ओके. मनीषा म्हणजे मनीषा घाडी पुढे मॅडम. पुढे ढकलते मी माझंच काम असं होतंय. ओके मनीषा घाडी मॅडम. मनीषा मॅडम, हा हा बोला. मी आता जॉईन केलंय त्याच्यामुळे ना मला माहितीच नाही तुम्ही काय विचारले ते. ओके ओके बरं, तुम्ही जॉईन आताच सॉरी केलं सॉरी. ना, ठीक आहे. तुम्ही लिहून घ्यायला सुरुवात करा. तुमचे बरं. गोल्स आहेत ते गोल्स पहिले लिहा एका पेजवर. समोरासमोर 2 पेज घ्यायचे आहेत आणि समोरच्या पेजवर तुम्हाला तुमचे गोल्स पूर्ण होण्यासाठी जी कारणं आहेत, जी जेन्युइन रिझन आहेत की ज्यामुळे माझं हे या प्रॉब्लेममुळे माझे हे गोल्स पूर्ण करू शकत नाही, ती कारणं लिहा. ठीक आहे. येस अतुलजी बोला. आणखी कोण राहिलं का? अतुलजी आय थिंक ऑफिसमध्ये असणार आहेत. मी जस्ट ओके ओके. आता कोण राहिलंय का? मी बोलू मग आता. झालं सगळ्यांचं? रिझन सांगून झालं सगळ्यांचं? इफ पॉसिबल व्हिडिओ ऑन करा. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं किंवा विचारलं की तुमचे गोल्स कुठले. तुम्ही छान आनंदाने सगळे गोल्स फटाफट लिहिला. आता मी नेक्स्ट क्वेश्चन विचारलं तुम्हाला, ते गोल्स पूर्ण करण्यासाठी कुठली कारणं आड येतात. मग कारणं पण तुम्ही लिहिलात आणि आता मी तुम्हाला विचारलं की त्यातले कुठले गोल्स इझी होऊ शकतात आणि कुठले गोल्स हार्ड होऊ शकतात. म्हणजे तुम्ही आता एक फोकस झाला की यापैकी मी 2 कारणं, जे 2 माझे गोल्स आहेत ते इझिली पूर्ण करू शकते. 2 माझे जे गोल्स आहेत त्याला मला वेळ लागणार आहे, पण येस डेफिनेटली मी त्या गोल्स पर्यंत पोहोचू शकणार आहे. येस ओर नो? इथपर्यंत तुमचे आता माइंडसेट झालं? हो. जे याच्या आधी तुम्ही या गोष्टींवर कधी विचार केला होता? नाही, कधीच नाही. कधी तुमचे गोल्स लिहिला होतात, मग ते गोल्स पूर्ण होण्यासाठी कुठल्या गोष्टी मला आड येत आहेत, काय अडचणी आहेत, मग मी त्या कशा सॉर्ट आउट करायच्या तर मी सांगेन. पण इथपर्यंत कधी तुम्ही पोहोचला होतात का? नाही, कधीच नाही. नाही. मग आता पोहोचलात? हो. मग आता तिथेच पोहोचून तुम्हाला तसंच शांत बसायचं आहे की त्याच्यावर ऍक्शन घ्यायची? ऍक्शन घ्यायची आहे. कारण बघा, माझ्याकडे क्लास करणं फार अवघड आहे. मी एकेकाच्या मागे लागते. ठीक आहे. सो जर तुम्हाला ऍक्शन घ्यायची असेल तर तुम्हाला स्टेप घ्यावी लागणार. तुम्हाला जर तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील तर फक्त बेडवर बसून मेडिटेशन करून देवाचा धावा करून तुमची स्वप्न पूर्ण होणार आहेत का? नाही. नाही. शुद्ध परमेश्वराला सुद्धा त्यांची ध्येय पूर्ण करण्यासाठी एफर्ट्स टाकावे लागले, स्ट्रगल करावं लागले. आपण तर कोण आहोत? सामान्य ह्युमन बिंग्स, माणसं आहोत. ठीक आहे. सो आपल्याला आपले गोल्स पूर्ण करण्यासाठी प्रयत्न तर करावे लागणार. हा स्टार, लक फॅक्टर हे ज्याचं त्याचं त्याला त्या वेळेला मिळतं. तो ती युनिव्हर्सची इच्छा आहे. पण लक आहे म्हणून मी काहीच करणार नाही, मी बेडवर बसतो, माझ्या पत्रिकेत लिहिलंय राजयोग आहे, मी राजयोग म्हटलं तर मी मस्त आरामात बसतो, मला वरून देव परमेश्वर असं माझ्या मागे मस्त वर्षाव लावणार आहे पैशांचा. असं कधी ऐकलंय का कोणी? नाही.
मग आपल्याला जर आपली स्वप्न माहिती आहेत, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी छोट्या छोट्या स्टेपने आपल्याला जायचंय हे पण माहिती आहे, त्यातली काही स्वप्न आपण इझिली पूर्ण करू शकतो, एखादी ऍक्शन घेतली तर हे पण माहिती आहे. मग आता आपलं घोडं अडतंय कुठे? येस. आता याच्यातलं कोण असं आहे का की ज्याने फॉर एक्झाम्पल मला त्याने सांगावं की हे मॅडम आहे आणि असा असा जेन्युइन प्रॉब्लेम आहे, मग मी त्याला एक्सप्लेन करते पुढचं. बिनधास्त सांगा, आपली एक फॅमिली आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही. हे सगळेच आपले व्हिडिओ काही युट्यूबवर जात नाही, आपल्या फक्त बॅच पुरता लिमिटेड असतं. येस, कोण सांगेल मला अशी अशी माझी स्वप्न आहेत आणि त्याच्यामध्ये ती पूर्ण करण्यासाठी हे मला प्रॉब्लेम येत आहेत. यस, रितु मैडम ज्वाइन हो गई. टुडे आई एम सो सॉरी, आज मेरा 2 वास्तु विजिट था, इसीलिए मुझे आने में टाइम हो गया और इसीलिए मैं कंबाइन ले रही हूँ. ठीक है. हाँ मैडम, आई एम सॉरी, मैं भी लेट ज्वाइन हुई, ऑफिस में मीटिंग चल रहा था। ओके ओके, नो प्रॉब्लम. जैसे कि मैंने अभी बोला है कि आपके जो भी गोल्स है, जो भी ड्रीम्स है, वो लिखो. एक फ्रंट पेज आपको लेना है, 2 पेज सामने सामने, और एक दूसरे पेज के ऊपर आपको लिखना है कि वो ड्रीम्स कंप्लीट करने के लिए जो भी बैरियर आ रहा है आपके साथ, जो भी प्रॉब्लम आ रहे हैं, वो समस्या आपको लिखना है. ठीक है. ओके। येस, कोणी सांगेल का मला आता? कोई मुझे बताएगा कि क्या प्रॉब्लम है, सॉरी क्या गोल्स है और ये प्रॉब्लम्स है जो पर्सनल नहीं है, जो आप डिस्कस कर सकते हो सबके साथ. ऐसे एक रीजन बताओ मुझे. सांगू मॅम? यस यस श्योर. और बाकी सब अपना माइक म्यूट करें, क्योंकि बहुत अलग अलग से आवाज आ रहे हैं मुझे यहाँ पे. हाँ जसं की मी सांगितलं Yes. कालच की मला हाँ बोलिए. ESIC हाँ बोला मॅडम. सेंट्रल शीतल मॅडम. सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब हवा आहे. नर्सिंग हाँ. झालेलं आहे माझं. तर एक्झाम कधी येईल काही माहिती नाही. क्लासेस एकच वगैरे मिनिट मी मॅडम, लावले. एकच मिनिट. सॉरी. हाँ बोला मॅडम. हा. मी काल सांगितलं होतं मॅम की ESIC मॅडम सेंट्रल जरासा आवाज मोठा करा. बाकी सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय का त्या मॅडमचा? हो. ओके, मला थोडासा बारीक छोटा आवाज येतोय. हा येतोय मॅम आता? हा बोला. माझं नर्सिंग झालेलं आहे. तर ESIC एक्झाम सेंट्रल गव्हर्नमेंटची कधी येऊ शकते. त्याच्यासाठी मी स्टडी चालू केलेला आहे. हम्म. पण फॅमिली, मुलं आणि जॉब करतेय, तर ह्याच्यामधून वेळ अभ्यासाला जरा कमी पडतोय असं मला वाटतंय. हा. त्याच्यामुळे मग मग आता या प्रॉब्लेम. परिस्थितीमध्ये तुम्हाला जास्त फोकस कशावर करायचंय? तुमच्या फॅमिलीवर, तुमच्या करिअरवर? आता प्रायोरिटी कशाला देणार तुम्ही? जे एक्झाम आहे स्टडीसाठी. स्टडीसाठी. मग त्याच्यासाठी किती वेळ लागणार आहे तुम्हाला? दिवसातून माझं असं म्हणणं आहे की मी कमीत कमी 6 नाही तास नाही तरी नाही, करायला तुम्हाला किती महिन्याचा पिरियड लागणार आहे हे सगळं करण्यासाठी? नाही असं काही नाही. एक्झाम कधी येऊ शकते. कधी तर तरी पण पुढच्या महिन्यात किती? पण येऊ शकते. 6 महिन्याच्या आत कधी येऊ 6 शकते. महिने. ओके. 6 महिने. तुमचे मिस्टर चांगले कमवतात, अर्निंग चांगले आहे त्यांचं? हा ठीक आहे. ओके. मग एखादं जेवणाचं काम आहे तर ते काम, त्या कामासाठी तुम्ही एखादी बाई अफोर्ड करू शकता? नाही फॅमिलीचा काहीच प्रॉब्लेम नाहीये.
हा. म्हणजे सासू एवढे छान आहेत की त्या सगळं स्वयंपाक वगैरे सगळं तयार असतं. पण जॉबमुळे वेळ मिळत नाही स्टडीसाठी. आणि मग परत असं वाटतं की यार आपण मुलीला पण वेळ द्यायला पाहिजे थोडा तरी, नाही का? हा, पण बघा मॅडम, जर आता तुम्ही थोडा सॅक्रिफाईस केलात, मुलीला जिथे 2 तास देणार होता तिथे 1 तास दिलात आणि तो 1 तास तुम्ही वाचवलात, तर तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळेल. कारण बघा, काही गोष्टी काहीतरी सॅक्रिफाईस केल्याशिवाय आपल्या आयुष्यात मिळत नाही. ठीक आहे. हो. आणि टाइम मॅनेजमेंट शिका, की हा वेळ माझा 1 तास वाचतोय, त्या 1 तासामध्ये मी हे करू शकते. आणि तुम्हाला जर करायचंच आहे एखादी गोष्ट, तर तुम्हाला थोडं सॅक्रिफाईस, तुम्हाला थोडंसं एफर्ट्स, हार्डवर्क करावंच लागणार आहे. ठीक आहे. मग तुम्ही कुठे कुठे तो टाइम वाचू शकाल. आणि एकतर तुमच्या घरातल्यांना तुम्ही कॉन्फिडन्समध्ये घ्या. त्यांना सांगा, की असं असं माझी स्वप्न आहेत. त्यांना तुमची स्वप्न दाखवा आणि त्या स्वप्नांसाठी तुम्ही किती धडपड करताय ते त्यांना पहिलं प्रत्यक्षात दिसू देत. आणि मी मग ती सांगितलंय मी लोकच सगळं. बोलतील, की येस, आता आपल्याला पण हिला सपोर्ट करणं गरजेचं आहे. मी सासू सासऱ्यांना हेही सांगितलंय हा. की असं समजा मी घरात असताना पण की मी घरात नाहीये, मी ड्युटीला गेलीये. ओके. आणि बस. त्याच्यामुळे सासूबाई पण स्वयंपाक वगैरे सगळे करतात. सपोर्ट आहे तेवढा. पण आणखीन तरी काय पण पाहिजे असं मॅडम मग तुम्हाला? वाटतं वेळ कमी पडतोय बसमध्ये अभ्यासासाठी. जिथे तुम्ही ट्रॅव्हलिंग करता त्या ट्रॅव्हलिंगमध्ये बुक्स वगैरे वाचायला सुरुवात करा. प्रत्येक क्षण तुमचा वापरा, यूज करा, युटिलाइज करा. जिथे जिथे तुम्ही दिवसातून लिहून घ्या, की मी आज किती वेळ वाचवला, किती वेळ मी स्टडीसाठी घातला, कालपेक्षा आज किती जास्त घालवला. मग तुम्हाला आयडिया येईल, की येस, आपला तुमचा वेळ तुम्ही जास्त वेळ द्यायला सुरुवात केली. तो एक कॉन्फिडन्स वाढेल तुमचा. बघा, प्रत्येक गोष्टीतून काही ना काहीतरी, कुठे ना कुठेतरी रिझन असतं आणि कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीतून तुम्हाला काहीतरी मिळणारच असतं, लक्षात ठेवा. जर तुम्ही ते स्टेप उचललात तर त्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. विश्वास नागरे पाटीलचा विश्वास नागरे पाटील आहेत, त्यांचं एक व्यक्तिमत्व समोर ठेवायचं. ते त्यांचं ऐकलंय तुम्ही कधी? स्पीच हो. ऐकलंय? किती हो. मोटिवेशनल असतं. हो. काय म्हणायचे ते? फक्त 3 तास मी झोपलोय. हो. पण आता काय म्हणून त्यांचं एक व्यक्तिमत्व आपल्या समोर येतंय? किती लोकांचे इन्स्पायरेशन आहेत ते विचार करा. मग तुम्हाला 6 महिनेच फक्त घालायचे आहेत, जास्त नाही. जा पुढे. आपल्या स्वप्नांना झोकून द्या पूर्ण. ठीक आहे. आणि रेकी शक्ती तुमच्या बरोबर आहेच. आता रेकी कशी वापरायची आहे, आपल्या रेकीमुळे तुमचं काम किती इझी होणार आहे ते मी सांगणारच आहे पुढे, नो डाऊट. बघा, म्हणजे तुमची तुम्ही मेहनत बोलल्यावर आणि तुमच्या कॉन्फिडन्स मेहनतीला आलाय डिवाइन थोडासा. एनर्जी, किती छान रिझल्ट मिळणार आहे तुम्हाला. थँक्यू. तुम्ही बोलल्यामुळे जरा असं नाही येस, का डेफिनेटली. मोटिवेशन वाटतंय. येस, डेफिनेटली मॅडम, सगळ्यांना रिझल्ट मिळणार आहेत. फक्त तुमचे इंटेन्शन महत्वाचे आहेत, तुमची भावना महत्वाची आहे. कारण मी प्रत्येक वेळेला सांगते, रेकी आपल्या इंटेन्शनवर, आपल्या भावनेवर काम करते. येस. आता कोण असं आहे? येस, डेफिनेटली शीतल मॅडमचं जे टास्क आहे थोडं कठीण आहे. कारण लग्नानंतर या सगळ्या गोष्टी करणं फार अवघडच असतं. पण कठीण असं काही नाहीये किंवा इम्पॉसिबल असं काही नाही. जर आपण थोडेसे एफर्ट्स टाकले, सगळं मॅनेज केलं, तर सगळं पॉसिबल आहे. मग त्या 6 महिन्यामध्ये आपल्याला काय काय करता येईल, कुठे कुठे आपल्याला आपला वेळ वाचवता येईल. 6 महिने आपल्याला आपल्या सगळ्या फ्रेंड सर्कलपासून डिटॅच राहायचे. त्याचबरोबर सगळे सण सूद आहेत, त्याच्यापासून आपण अलिप्त घ्यायचे. नाही करायचे सेलिब्रेट काही. घरातल्यांना सांगून ठेवा, हे माझ्यासाठी आता प्रायोरिटी आहे. जेव्हा तुमची स्वप्न तुमच्या घरातल्यांना कळतात ना, तेव्हा ते लोक सुद्धा तुम्हाला हेल्प करतात, लक्षात ठेवा. पण तेवढी त्या स्वप्नांसाठी तुमची धडपड सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. ठीक आहे. येस. आणखीन कोण आहे की ज्यांना आपली स्वप्न, आपले गोल्स पूर्ण करायचे आहेत, पण असं वाटतं खूप प्रॉब्लेम आहे? मैं बोलूं तर मैडम? मॅडम पेक्षा मोठा प्रॉब्लेम आहे, असं कोण आहे का? त्या जॉब करतायत, त्या घराला सांभाळतायत आणि त्या एक्झामची तयारी करतायत. त्यांच्या मुलीला त्यांना पण वेळ द्यायचे. या सगळ्या गोष्टींमधून त्या ही गोष्ट करू शकतात, मग तुम्ही का नाही? हा सर. सर, ऍक्च्युली मी आता सेशन चालू आहे माझं, मी नंतर करू का? बघू, तुम्ही चेक करा ना. तुम्ही सेंड केलंय का मला? हा, बघते मी, चला चेक करते. हो, बघते.
कोण आहे का असं? लवकर सांगा मला. मेरा एकदम नॉर्मल सा है, मैं बोलूं, मतलब कोई वाव नहीं है. हा, 1 मिनिट मॅडम. हाँ मैडम, रितु मैडम बोलिए. हाँ मैडम, एकदम नॉर्मल बात है, मतलब कोई बड़ी बात नहीं है, चलेगा ना? यस यस. मुझे ना, मतलब मैं ऐसे सोचती हूँ कि मैं एक पर्टिकुलर समय पे मैं भगवान के किसी धार्मिक स्थल पे जाऊं. इवन उसके लिए मैं 6-6 महीना कंट्रीब्यूशन भी निकाल के रखती हूँ. बट ना मैं किसी धार्मिक जगह पे जा पाती हूँ, कुछ ना कुछ प्रॉब्लम आता ही है. और वो जमा किया हुआ पैसा भी किसी ना किसी दूसरे कामों में, मतलब अनएक्सपेक्टेड, जो कभी नहीं सोचा होगा, वहां पे भी चला जाता है. मतलब बहुत बार ऐसा हुआ है. और कभी कभी पैसे है भी, लेकिन ऐसे शेड्यूल्स आ जाते हैं कि कैंसिल ही करना पड़ता है ट्रिप. तो अभी देखिए, इसके लिए ना मैडम आपकी वास्तु भी रिस्पॉन्सिबल हो सकती है, क्योंकि कोई कोई ऐसे वास्तु में ऐसे दोष रहते हैं ना कि आपने पैसा साइड में निकाला है किसी लग्जरियस लाइफ के लिए या किसी बोलते हैं ना घूमने फिरने के लिए, और खर्चा होता है, हेल्थ इश्यूज आते हैं, कुछ ना कुछ मेजर इश्यूज आ जाते हैं, उसके वजह से आपको वहां पे खर्चा करना पड़ता है. तो आपको ये भी चेक करना पड़ेगा. ठीक है. ओके. और कभी कभी पैसे होते हैं बट फिर वो ट्रिप कैंसिल हो जाती है. हाँ, तो यही है ना कि आपको जो एंजॉय करना है वो एंजॉय करना नहीं आ रहा है. जिस काम के लिए आप पैसे निकालते हो साइड में, और अलग काम के लिए उसको उसका यूज करना पड़ता है. हाँ. यस, उसका रीजन है आपके वास्तु में आपने कुछ चीजें ऐसी रखी है, उसके वजह से भी वो हो सकता है. सेकेंड थिंग, जैसे कि आपके साथ अगर एक बार ये घटना हो गई तो आप वही वही मैनिफेस्ट करने लगते हो. अरे मैं मुझे बार बार मेरे साथ ऐसा ही होता है. मैं किसी और एक काम के लिए पैसा निकालती हूँ, किसी और गंदे काम के लिए या किसी गलत काम के लिए या किसी नेगेटिव काम के लिए वो पैसे मेरे से खर्च हो जाते. ये माइंडसेट भी आप कर लेते हो. फिर भी ऐसे हो सकता है, क्योंकि आप तुरंत वही मैनिफेस्ट करना शुरू करते हो. एक बार अगर आपके साथ कुछ बुरी घटना घट गई तो आप आगे जाके भी आप वही वही सोचते हो, और आप आपके सबकॉन्शियस माइंड में जाके वही अट्रैक्ट करना शुरू करते हो. और इसके लिए आपको आपके सबकॉन्शियस माइंड का अगेन रीप्रोग्रामिंग करना पड़ेगा. ओके. क्लियर है? कैसे रीप्रोग्रामिंग करना पड़ेगा मैं सेकेंड लेवल में आपको बता दूंगी. यहाँ तक क्लियर है? ओके, चलो नेक्स्ट कौन है? और ऐसे कौन है कि जिनके लाइफ में और भी बड़े बड़े प्रॉब्लम है जो मैं नहीं कर पा सकती हूँ? ऐसे कौन है? अभी सबके प्रॉब्लम अभी छोटे हो गए. पहले मैंने बताया तो सबके हैंड रेस थे, अभी कोई नहीं आगे आ रहा है. हो गए प्रॉब्लम छोटे. हम ही लोग हैं जो हमारे प्रॉब्लम्स इतनी बड़े बड़े बनाते हैं. हम ही लोग हैं. कुछ बातें हमारी लाइफ में ऐसी हो जाती है, उसके बाद वो प्रॉब्लम्स हमें छोटी छोटी दिखाई देती है. दुनिया में ऐसे बहुत सारे लोग हैं कि जिनके लाइफ में बहुत सारी दुखद घटना, बहुत सारे इंसिडेंट हो चुके हैं, बहुत सारे, यानी उनको लगता है उनके सामने सुसाइड के सिवा कुछ भी पर्याय नहीं है. उससे अच्छा ही आपका लाइफ है. यस और नो? यस. आप खुद को यस भाग्यशाली मैम. समझो. एज कंपेयर टू दैट पर्सन, आपके लाइफ में ऐसी कुछ बातें तो नहीं है. जो भी है आप उसको टैकल कर सकते हो, उससे बाहर आप बाहर आ सकते हो. और क्या चाहिए बताओ? लेकिन हम इतने दुखी आत्मा होते हैं ना. मेरे लाइफ में ही ऐसा क्यों, मेरा ही ये काम नहीं हो रहा है, मेरे साथ ही बार बार ऐसा क्यों होता है. और इस प्रकार बात करते करते हम पूरी तरह से दुखी आत्मा हो जाते हैं. ना कि सामने वाला हमारे हमसे बातें करना चाहता है,
जो भी बेचारा बात करना चाहेगा वो भी दुखी, उसको भी आप दुखी कर दोगे और आप खुद भी दुख में भरे जाओगे। तो मुझे बोलो, ऐसे आप करोगे तो वो यूनिवर्स आपको क्या खाक ब्लेसिंग देगा? खाक आपके सपने पूरी करने की में आपको हेल्प करेगा। लेकिन आप उस जोश के साथ खड़े होंगे कि यस, कुछ भी डिफिकल्टीज आने दो, लेकिन उस सभी को क्रॉस करके, टैकल करके मैं मेरे गोल्स को अचीव करूंगी या करूंगा। फिर देखो आपके साथ यूनिवर्स कैसे मैजिक करना शुरू करेगा और आप ही बोलोगे, अरे मेरे आजकल क्या हो रहा है, मैं खुद को एकदम हैप्पी फील कर रही हूँ। मैं आईने में जाती हूँ तो मैं यानी मिरर के सामने जाती हूँ तो मैं मुझे खुद में ही मैं बहुत अच्छी लगती हूँ, मुझे अच्छी दिखती हूँ। आप फील कर रहे हो कि नहीं कर रहे हो ये सब चेंजेस? यस यस मैम। सब कर रहे हो कि मैं अकेले ही कुछ ऐसे बोल रही हूँ? नहीं मैम, कर रहे हैं। कर रहे। ऐसा आपके साथ हो रहा है? यस मैम। हाँ, कॉम्प्लीमेंट भी मिला है। कॉम्प्लीमेंट्स भी मिला है? सामने वाला सामने वाले पर्सन आपको आके बोलते हैं, अरे ये तेरा ऑरा तो पूरा चेंज हुआ है। ऑरा तो उनको समझ में नहीं आएगा, लेकिन अभी तो तेरा फेस चेंज हुआ है, पहले दुखी आत्मा लगते थे, अभी सुखी आत्मा लगने लगे हो। ऐसे कोई यस यस, मिला है मिला है। मिला है? तो ये सब हाँ, चेंजेस 1 वीक कैसे के बाद ही स्टार्ट हुआ मिलना। ओके। तो ये सब चेंजेस कैसे आते हैं? सडनली आते हैं कि कुछ एक्शन लेने से आते हैं? प्रैक्टिस और एक्शन। तो इसके लिए, एक्शन लेने के लिए आप सब लोग तैयार हो? यस मैम। अभी आपके गोल्स बड़े हैं कि आपके रीजंस बड़े हैं? गोल्स बड़े हैं। यस, वेरी गुड। अभी किसको लगता है मॅडम रीजंस बड़े हैं? नाही. मॅडम बोलल्या की जाऊ दे, तुला ते जवळ आहे, तू तिथेच कर. मला सांगत होत्या की कशाला तिला 10 मिनिटावरती आहे तर मी कशाला बोलू. कौन बात कर रहा है? चलो अपने अपने माइक बंद करो, घर की बातें यहाँ पे सुनाई दे रही है किसी किसी की। ओके, क्लियर है सबका? चलो, अभी मैं आप सभी का आज कौन सा टॉपिक लूं? आपको क्या लगता है, क्या लूं आज? टॉपिक लूं कि कुछ ऐसे ही बातें करूं? बोलो। टॉपिक तो सिखाते ही जाऊंगी आपको मैं। टॉपिक घ्या मॅडम. कौन सा टॉपिक ले लो, आप बोलो। कौन कौन लोग अभी विजुअलाइजेशन अच्छी तरह से कर रहे हैं? चलो, मैं रेकी के प्रिंसिपल्स लेती हूँ आज, ठीक है? ओके। सेकेंड लेवल की जो भी लोग हैं, अगर आपको प्रिंसिपल्स अगेन से एक बार रिपीट करने हैं तो आप सुनो। मैं आपका 9 बजे मैं आपका सभी का अटेंडमेंट लेने वाली हूँ, सेकेंड लेवल वालों को। चलेगा? रेकी लेवल 2 आपका अटेंडमेंट में से 9 बजे लूंगी आज। अतुल जी है क्या? अतुल जी, बाकी सब लोग चलेगा आपको सबको? मॅम उद्या घ्या ना. आप लोग ऐसे ही करते हो, कभी मैं लेना चाहती हूँ और आप नाही, उद्या तुम्ही 8 वाजता बोललेल्यात म्हणून मी हाँ, थांबले होते, पण तुम्ही 8ला घेतलं नाही ना, मग मी प्रवासात असणार असं होणार. म्हणजे अच्छा, तुम्ही ओके टायमिंग 8चा दिला होता ना, ओके ओके ओके, चलो त्यानुसार आम्ही तयारी केली होती. ओके, चलो मैं फिर कर लेती हूँ। ठीक है, चलो। उद्या 8ला ना. बाकी सब लोग अपना अपना वीडियो माइक म्यूट करें। हाँ, आता रेकी तर मी तुम्हाला शिकवणारच आहे, तर ते शिकवण्यापूर्वी रेकीचं अटेनमेंट म्हणजे काय किंवा रेकीची दीक्षा म्हणजे काय, कोणाला माहिती आहे का? सेकंड लेवल वाले लोग हैं वो मत बताना, जो फर्स्ट लेवल के लोग हैं वो बताओ। रेकीचं अटेनमेंट म्हणजे काय किंवा दीक्षा म्हणजे काय? नाही माहित, ओके ठीक आहे। आता बघा, YouTube वरून किंवा बुक्स वाचून तुम्ही बरंच सारं नॉलेज घेऊ शकता, पण ते युटिलाइज कसं करायचं ते तुम्ही करू शकत नाही। तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुरुकडून
दीक्षा म्हणजेच अट्युनमेंट घेणं गरजेचं आहे. नाहीतर युट्यूब पडलंय बरंच नॉलेज द्यायला. आणि लक्षात ठेवा, अति नॉलेज सुद्धा घातक असतं. काही गोष्टी आपल्याला त्या वेळेवरच कळणं जास्त चांगलं असतं, आपल्यासाठी पण आणि इतरांसाठी पण. वेळेच्या आधी कळलं तर काय होणार? त्या आपल्यासाठी घातकच ठरणार. कोणाचा मृत्यू सपोज त्यांना आधीच कळाला, की या वेळेला मी हे जग सोडून जाणार आहे. मग मला सांगा, ही गोष्ट आधी कळलेली चांगली की त्याच वेळेला कळलेली चांगली? त्याच वेळेला. आणि म्हणूनच YouTubeवर फ्रीमध्ये नॉलेज आहे. म्हणून नुसतं नॉलेज, नॉलेज, नॉलेज घेत बसू नका. तर त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे. पण आपल्याला आपल्याला फ्रीमध्ये कुठे बोलेल, की आपण लगेच धावत पळत जातो. पण नेहमी लक्षात ठेवा, जिथे तुम्ही काही शिकता, त्या व्यक्तीला काही ना काहीतरी एनर्जी एक्सचेंज करणं फार गरजेचं आहे. सो रेकीमध्ये एक रूल आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही हिलिंग देता, भले तुमची आई असेल, तुमचे वडील असतील किंवा तुमचे रिलेटिव्हज असतील, तर त्याच्याकडून एनर्जी एक्सचेंज घेणं फार महत्वाचं आहे. एनर्जी एक्सचेंज म्हणजेच काय? एखादी छोटी अमाउंट तुम्ही त्यांच्याकडून घ्यायची आहे. तुम्ही त्यांना हिलिंग करा. आप उनको हीलिंग करो या कुछ उनको आप रेकी सिखाओ बाद में, रेकी ग्रैंड मास्टर होने के बाद, लेकिन उनसे एनर्जी एक्सचेंज लेना बहुत जरूरी है. ठीक है. सेकेंड थिंग, जब तक आप आपके गुरु से अटेनमेंट नहीं लेते, तब तक आप में वो एनर्जी, यानी वो चैनलाइज आप हो जाते हो यूट्यूब से वीडियो देख के, लेकिन वो एनर्जी आप सहन नहीं कर पाते और कैसे यूटिलाइज करना है वो आप जान नहीं पाते. और इसीलिए अट्यूनमेंट यानी दीक्षा लेना बहुत जरूरी है. दीक्षा लेने यानी आप जब तक नहीं लेते, तब तक वो नॉलेज, वो डिवाइन एनर्जी आप आपके शरीर में, आपके माइंड में नहीं ले सकते. सो डॉक्टर मिकाऊ उसुई ने दो रूल बनाए. एक, जिन्होंने परमिशन दी है उनको ही सिर्फ एनर्जी यानी उनको ही सिर्फ हीलिंग देना है. सेकेंड, हीलिंग देने के बाद उस पर्सन से कुछ ना कुछ एनर्जी एक्सचेंज लेना बहुत जरूरी है. विदाउट एनर्जी एक्सचेंज आपको रिजल्ट नहीं मिलेंगे. ठीक है. और इसीलिए जब भी आप रेकी को कॉल करते हो, कैसे कॉल करना है मैं आपको बताऊंगी. ठीक है. सो रेकीचं अटेनमेंट म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत. ती 7 चक्र वेगवेगळे काम करतात. त्यातलं महत्वाचं चक्र म्हणजे कुठलं आहे? तर आपलं मूलाधार चक्र, रूट चक्र. हे महत्वाचं मी का बोलली बरं? कोण सांगेल का मला? मूलाधार चक्र, रूट चक्र आपल्यासाठी एवढं महत्वाचं का आहे बरं? कोणी सांगेल का? ते बॅलन्स डिनोट करत असते. रूट चक्र आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आहे. आता आपल्या भौतिक गरजामधली एक सगळ्यात महत्वाची गरज कुठली आहे? अन्न, वस्त्र, अपना सपना मनी मनी. आर्थिक आणि गरज. त्याच्यासाठीच आपल्या रूट चक्राला बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. पैशाचं सोंग करता येतं का कधी? नाही. आणि पैसा आपली खूप महत्वाची गरज आहे. आणि खरोखरच म्हणूनच पैशाला नेहमी चांगलं अफर्मेशन द्या. पैशाबद्दल कधी वाईट बोलू नका. पैसे कधी थुंकी लावून काउंट करू नका. एखाद्या माणसाला जर तुम्ही पैसे देताय, तर दुःखी कष्टी होऊन पैसे देऊ नका. आनंदाने द्या. त्याला म्हणा, बाबा या व्यक्तीचं काम झालं की तू पुन्हा माझ्याकडे ये. काही लोक असतात, लाईट बिल भरताना तोंडावर 12 वाजलेले असतात. घरातलं सामान भरताना तोंडावर 12 वाजलेले असतात. मुलांची फीस भरताना तोंडावर 12 वाजलेले असतात. अशा लोकांच्या आयुष्यात ती लोक कधीही पैसा अट्रॅक्ट करत नाही. युनिव्हर्स म्हणतं, या सगळ्या गोष्टींसाठी तू जर पैसे पे करत असशील तर तेवढं तू फॅसिलिटीज पण घेतोयस. मग त्या फॅसिलिटीज तुला नकोत का तुझ्या आयुष्यामध्ये? एवढ्या गरमीतून कोण माणूस असाच राहील का विदाऊट एसी शिवाय? जर तू ती एसीची हवा घेतोयस तर तुला त्याचं बिल पण देणं गरजेचं आहे. आणि ते रडत रडत देण्यापेक्षा जर तू आनंदाने दिलंस तर मी तुझ्याकडे 10 पटीने येईन. पण तू रडत रडत दिलंस तर मी कधीतरी तुझ्याकडे परत येईन का? एखाद्या पाहुण्याने आपल्याला बोलवलं जेवायला, आपलं आधी छान स्वागत वगैरे केलं, पण नंतर टोमणे मारून 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 आपल्याला ते सगळं जेवायला घातलेलं बाहेर काढलं.
बाई ही भाजी तर पनीर आणलंय पण पनीर 80 रुपये पाव आहे, 200 रुपये पाव आहे. मग तुम्ही विचार कराल की मला नक्की जेवायला बोलवलं की या बाईने की सगळा एक्सपेन्सेस सांगायला बोलवलं. मग परत तुम्ही त्या माणसाकडे जाल का? आणि म्हणूनच पैशांवर प्रेम करा. एखाद्या व्यक्तीला पैसे दिलात तर म्हणा बाई याचं काम कर आणि मग आनंदाने परत माझ्याकडे ये. मग बघा पैसा तुमच्या आयुष्यामध्ये किती पटीने येतोय. बरं काही लोकांकडे पैसा भरपूर असतो पण त्यांना ते सुखच उपभोगता येत नाही का? तर त्यांच्याकडे वेळ नसतो. अशा पण जगात व्यक्ती आहेत. भरपूर पैसा आहे पण एन्जॉयमेंट करता येत नाही. ठीक आहे. आणि आपली ही पैशाची गरज भागवणारं चक्र आहे आपलं मूलाधार चक्र, रूट चक्र. बरं ते तर मी तुम्हाला चक्रांचं नंतर सांगणार आहे. पण रेकीच्या माध्यमातून आपल्याला आपले हे 7ही चक्र बॅलन्स करायचे आहेत. आता अट्युनमेंटचा आणि रेकीचा काय संबंध? तर रेकीमध्ये अट्युनमेंट ही एक महत्वाचं एक घटक आहे. अट्युनमेंट घेतल्याशिवाय तुम्ही रेकी ऊर्जा यूज करू शकत नाही. सेकंड थिंग, आता अट्युनमेंट म्हणजेच काय? अट्युनमेंट म्हणजेच एक अशी एक प्रक्रिया आहे किंवा अशी एक पद्धती आहे की ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या सहस्रार चक्रातून ही रेकी एनर्जी, डिवाइन एनर्जी तुमच्या संपूर्ण शरीरात येते आणि तुमचे 7ही चक्र बॅलन्स करण्यासाठी मदत करते. मी असा शब्द नाही वापरला की तुमचे चक्र ओपन करण्यासाठी मदत करते. चक्र बॅलन्स करण्यासाठी मदत करते. ज्या लोकांचे 7ही चक्र ओपन झालेले असतील किंवा होतील ती लोक आपल्याला इथे दिसणार नाहीत. ती लोक डायरेक्टली हिमालयामध्ये असणार. मग तुम्हाला हिमालयात जायचं आहे का? नाही. आपल्याला हिमालयात जायचंय का? नाही. आपल्याला संसार करून बाकी सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. मग रेकीच्या माध्यमातून आपली ही चक्र जी आहेत 7 चक्र ती थोड्याफार प्रमाणात ओपन होतात. ज्या लोकांची ही 7 चक्र मोठ्या प्रमाणात ओपन झालेली असतात ती लोक संसार त्याग करतात आणि फक्त अध्यात्मामध्ये झोकून देतात स्वतःला. संसारापासून डिटॅच होतात, फॅमिलीपासून डिटॅच होतात. तो आपल्याला काय करायचंय की आपली चक्र थोड्याफार प्रमाणात ओपन करायची आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायचे आहेत. बरं असा काही चमत्कार होणार आहे का? मी आज तुम्हाला अटॉइंटमेंट दिलं तर उद्या तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम संपणार आहेत का? नाही. नाही. असा अजिबात भ्रम करून घेऊ नका. मी काय कोण देव आहे का? नाही. तर मी फक्त एक मेडिएटर आहे. तो माझ्याकडे जसं जसं एनर्जी पाठवणार त्या पद्धतीची एनर्जी मी तुमच्याकडे पाठवणार आणि तुमचं जसं जसं प्रारब्ध असणार, प्रारब्ध तो तसं तसं संपणार, तशी तशी ती शक्ती तुम्हाला तुमच्या गोल्स पर्यंत किंवा तुमच्या स्वप्नांपर्यंत घेऊन जाणार. सो काहींना एका आठवड्यात पण रिझल्ट मिळतो, काहींना 6 महिने पण लागतात, काहींना 2 महिने पण लागतात. ते समजायचं तुमच्या प्रारब्धाचा एक पार्ट आहे. तुम्ही एवढ्या कमी वयातच इथपर्यंत आलात हेच तुमच्यासाठी एक मोठं म्हणजे म्हणतात ना हे भाग्य आहे तुमच्यासाठी. फार लकी आहात तुम्ही. किती अशी लोक आहेत की या वयामध्ये त्यांना टाइमपास करायचा असतो, त्यांना सगळ्या सिरियल्स बघायचे असतात, सगळ्या सिरियलची नावं तोंडपाठ असतात त्यांची. तुम्हीच का बरं 1 तास वेळ काढून या गोष्टीसाठी आलात? तुम्हाला पण एंटरटेनमेंट करण्यासाठी बराच वेळ आहे. पण तुम्हाला तुमच्या करिअरला तुम्हाला फोकस करायचं आहे. तुमची स्वप्न तुम्हाला तुमच्या स्वप्न पूर्ण करायचे आहेत किंवा काहीतरी तुमच्यामध्ये वेगळं आहे जे इतरांमध्ये नाही आणि ते शोधण्यासाठी तुम्ही इथपर्यंत आलेलात. येस ऑर नो? बघा ना किती जरी व्यक्ती आहेत त्या ऋतू मॅडम अजून बिचारा ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत तरी सुद्धा ते ऐकतायत. का बरं? त्यांना काय एवढी गरज पडलीये? एवढी धडपड करत, ट्रॅव्हलिंग करत किंवा वेळ काढून आता जसं की शीतल मॅडमची एक्झाम आहे तरी सुद्धा त्या वेळ काढून हा लेक्चर अटेंड करतायत. का बरं? माझ्यासारखी एखादी बोलली असेल जाऊ दे ते लेक्चर मी फक्त आता माझ्या स्टडीवर फोकस करते. पण तरी सुद्धा त्यांनी तो वेळ काढलाय. का? कारण अशाच व्यक्ती साधारण व्यक्ती नसतात, असाधारण असतात आणि असाधारण व्यक्तीच इतिहास घडवतात किंवा त्यांच्या लाईफ मधले जे गोल्स आहेत ते पूर्ण करतात. आणि त्याच्यासाठी आपल्या स्वप्नांसाठी वेडं होणं फार महत्वाचं आहे आणि तेच तुम्ही करताय. क्लिअर आहे? सो पहिली शाबासकी तुम्हाला स्वतःला द्या की तुम्ही इथपर्यंत आला. कारण मी एक पहिला डे 1ला सांगितलं आपणच स्वतःला कॉम्प्लिमेंट्स द्यायची, कोणाची अपेक्षा नाही करायची.
माझा नवरा येईल, मला छान बोलेल, माझी सासू येईल, माझं हे येईल, काही नाही. स्वतःला कॉम्प्लिमेंट द्यायचं आणि नेहमी खुश राहण्याचा प्रयत्न करायचा. तुमचं ते चेहऱ्यावरचा आनंद बघून किंवा तुमच्या चेहऱ्यावरती ते स्मित हास्य बघून 4 लोक अट्रॅक्ट झाली पाहिजे. बरं, वेगळ्या कारणासाठी नाही, नाही तर तुम्ही वेगळ्याच कारणासाठी समजाल. अट्रॅक्ट झाली पाहिजे. अरे वा, या बाईचं तेज काहीतरी वेगळं वाटतं, या बाईमध्ये काहीतरी हटके आहे, काहीतरी वेगळं आहे, किंवा या माणसामध्ये काहीतरी वेगळं आहे. चेहऱ्यावर एक प्रकारचं सॅटिस्फॅक्शन आहे, तेज आहे. हे तेज असंच येतं का आपल्या चेहऱ्यावरचं? आज मी सकाळी 5:30ला उठलीये. 5:30ला उठल्यानंतर अजून मी त्याच एनर्जीमध्ये तुमच्या बरोबर आता बोलतेय. मी 2 वास्तू व्हिजिट करून आले, सकाळचे 2 लेक्चर घेतले आणि त्यानंतर आता मी तुमच्या समोर आहे. असं वाटतं का मी खूप हे झालीये, कंटाळलीये, दमलीये, असं वाटतं माझ्या बोलण्यातून कुठे तुम्हाला? नाही मॅम. मग हे कशामुळे येतं बरं? आपोआप येतं का? नाही. हे आपल्या डेली प्रॅक्टिस मधून येतं. जेव्हा आपण चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकतो, चांगल्या अट्रॅक्ट करायला लागतो ना, तेव्हा पूर्ण आपला तो ना म्हणतात ना, ते आपलं चक्रच बदलून जातं. सगळ्या गोष्टी आपण पॉझिटिव्ह वेने बघायला लागतो. नाही, हे ठीक आहे, असं झालं ना, ठीक आहे. काहीतरी वाईट पुढे घडणार होतं म्हणून असं झालं. आता काहीतरी चांगलं घडणार आहे. मग कुठले ना सगळ्या गोष्टींमध्ये आपण पॉझिटिव्ह बघायला लागतो आणि मग काय होतं, त्याच गोष्टी आपण अट्रॅक्ट करायला सुरुवात करतो आणि हेच अट्रॅक्शन काही लोकांच्या बाबतीत 2 महिन्यात, 1 आठवड्यात किंवा 3 महिन्यात सुद्धा होतं. पण फोकस करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. आज नाही झालं तर उद्या, उद्या नाही झालं तर परवा, पण माझं स्वप्न मी पूर्ण करणारच. आणि एका वेळेला एकाच स्वप्नावर पहिलं फोकस करा. प्रायोरिटी द्या. माझं हे स्वप्न आहे, मी या स्वप्नांचा आता पाठलाग करणार आहे. आता माझं हे ड्रीम आहे, त्यालाच मी फॉलो करणार आहे. दॅट्स इट. मग बघा, तुमची अशी लिस्ट लागेल आणि त्या लिस्ट मधलं तुम्ही असे टिक करत बसाल. मॅडम 2 महिन्यामध्ये एवढं झालं, मॅडम 3 महिन्यामध्ये एवढं झालं. आणि मग तुमचा तो कॉन्फिडन्स लेवल तुमची वाढेल, की येस, अरे हे सगळं होतंय माझ्या बरोबर. खरंच मी सगळं मॅनिफेस्ट करतेय. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. आता सपोज XYZ व्यक्ती आहे. त्या XYZ व्यक्तीचा स्वादिष्टान चक्र सपोज बिघडलेलं आहे, इम्बॅलन्स झालंय किंवा बिघडले किंवा ब्लॉक झाले. स्वादिष्टान चक्र, XYZ एक लेडीज आहे आणि मी तिला म्हणाली, की मॅडम तुम्हाला ना तुमचं हे स्वादिष्टान चक्र बिघडलंय, तर तुम्ही कन्सिव्ह नाही करू शकत लवकर. ठीक आहे, किंवा हे चक्र बिघडले तर तुम्हाला मे बी मेजर डिसीजेस होऊ शकतात, भयानक आजार तुम्हाला होऊ शकतात. मी फक्त असं बोलली आणि 2-4 रोगांचे नाव सांगितले, तर ती व्यक्ती काय करणार, मी जे आजार बोलणार ते आजार एवढ्या लवकर ग्रॅब करणार आणि लगेच ते मॅनिफेस्ट करायला सुरुवात करणार. अरे मला नाही ना हा आजार होणार, अरे मला नाही ना हा आजार होणार, आणि तेच ते आपल्या लाईफमध्ये अट्रॅक्ट करणार. येस ओर नो? मग विचार करा, वाईट गोष्टी जर आपण एवढ्या तीव्रतेने घेतो, मग चांगल्या गोष्टी आपण किती तीव्रतेने घेतल्या पाहिजे. कारण आपलं माइंड एवढं घाणेरडं आहे ना, की 4 वाईट गोष्टी आपण लगेच पिकअप करतो, पण एक चांगली गोष्ट आपल्याला पिकअप करण्यासाठी खूप वेळ लागतो. मग तो स्पीड आपल्याला इथे वाढवायचा, वाईज वर्जा करायचंय. आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडवर काम करायचंय आणि तुम्हाला माहितीये, आपलं सबकॉन्शियस माइंड तुम्ही जे बोलता ते पूर्ण करण्यासाठी अक्षरशः आपल्याला मदत करत असतं. त्याला काहीच माहित नसतं, खरं काय खोटं काय काहीच माहित नसतं. फक्त तुम्ही म्हणालात, उद्या मला माझ्याकडे एवढी अमाऊंट येणार आहे, बस ते मॅनिफेस्ट करण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार. त्याला माहित नाही तुमच्याकडे किती पैसे आहेत, तुमच्या अकाउंटमध्ये 10 रुपये आहेत की 1 लाख रुपये आहेत. तुम्हाला कोण माणूस देणार आहे पैसे, कुठून आणून देणार आहे, तुम्हाला त्याला काहीच माहित नसतं. पण तो काय म्हणतो, माझ्या बॉसने मला ऑर्डर दिले, उद्या माझ्या अकाउंटमध्ये 50,000 रुपये येणार आहेत. ते कसे येणार त्याच्याबद्दल तुम्हाला सुद्धा आयडिया नसणार आहे. ते त्याचं काम बरोबर करत असतं. पण ते एवढं मनापासून करता आलं पाहिजे तुम्हाला, की तुमचं ते स्वप्न, तुमचं ते गोल्स मॅनिफेस्ट व्हायला वेळ सुद्धा नाही लागणार. आणि युनिव्हर्सवर विश्वास ठेवा. काही गोष्टी ना आपल्या हातात नसतात. म्हणतात ना, चमत्कार होतात, शेवटच्या क्षणाला पण चमत्कार होतात. तसे चमत्काराचे अनुभव तुम्ही घ्यायला सुरुवात कराल. पण कधी? पूर्ण रेकी शिकल्यानंतर, पूर्ण प्रॅक्टिस केल्यानंतर. आज तूप खाल्लं तर उद्या रूप येणार आहे का? अजिबात नाही. त्याच्यामध्ये थोडंसं मुरावं लागतं आपल्याला.
तो सगळे तयार आहेत ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी? सगळ्यांमध्ये पहिला पेशन्स आहे का? हो. काही लोक एवढी उतावळी असतात ना की नाही मला लगेच उद्याच रिझल्ट पाहिजे, माझं हे होत नाही, माझं ते होत नाही. अगं बाई, आधी 10 दिवसांचा कोर्स तर पूर्ण कर व्यवस्थित आणि नंतर मग बघू काय काय प्रॉब्लेम आहेत ते. आधी 6-7 वर्ष आम्ही लक्षच नाही दिलं, पण आता आम्ही एवढे उतावळे झालो की आम्हाला आता खूप घाई लागली. आता उद्याच्या उद्या मला हे करायचं, परवाच्या परवा मला ते करायचं, असं चालू होतं. तर थोडासा स्वतःवर विश्वास ठेवा, ट्रस्ट ठेवा युनिव्हर्सवर आणि पेशन्स ठेवायला शिका. सगळ्यात चांगल्या गोष्टी योग्य वेळेलाच होतात, लक्षात ठेवा. इथपर्यंत क्लिअर आहे? सो तुमच्या शरीरातले 7 चक्र ओपन होतात, म्हणजेच काय होतात तर तुम्हाला हायर सेल्फशी जोडलं जातं. तुमचा हायर सेल्फ त्याच्याशी तुम्हाला कनेक्ट केलं जातं, तुमचं कनेक्शन केलं जातं आणि तुमच्या सहस्रार चक्रातून ही एनर्जी तुमच्या शरीरात येत असते. आणि एकदा तुमच्या शरीरात ही एनर्जी आली की अगदी 6 महिन्यानंतर किंवा 6 वर्षानंतर, 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर सुद्धा तुम्ही रेकीला कॉल केलात तरी रेकी तुम्हाला मदत करायला तयार असणार आहे. एकदा तुमचं कनेक्शन निर्माण झालं की ती कधीही संपुष्टात येत नाही किंवा ती कधी डिस्कनेक्ट होत नाही. हा येस, तुम्हाला थोडीशी परत प्रॅक्टिस करावी लागणार आहे, एक 4-5 दिवस, आणि पुन्हा तुम्ही त्या डिवाइन एनर्जीच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार. इथपर्यंत क्लिअर आहे? हो. आता कोणाकोणाला ही एनर्जी फील करायची आहे? ओके, चला एनर्जी फील करा बघू. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. दोन मिनिटं डोळे बंद करा, थोडस रिलॅक्स मध्ये राहा. मॅम चेअरवर बसलं तर चालेल ना की हो हो, जमिनीवर कशा पाहिजे? कुठेही बसा. एक दीर्घ श्वास घ्या. आपले हात जवळ दूर करण्याचा प्रयत्न करा. हा प्रयोग तुम्ही घरी पण रिलॅक्स मध्ये सुद्धा करू शकता. हाताचा कप शेप करा, कप शेप. हातामध्ये असं पिरॅमिडचा शेप आला पाहिजे तुमच्या दोन्ही हातात. एनर्जी पिरॅमिड मध्येच निर्माण होते. टच नाही करायचं, लक्षात ठेवा. आता दोन्ही हात जवळ आणण्याचा प्रयत्न करा. फक्त प्रयत्न करा, श्वासांवर लक्ष ठेवा आणि तुमच्या हातांकडे लक्ष द्या. लक्ष फक्त तुमच्या दोन्ही हातांकडे द्या. बस, दोन्ही हात जवळ आणण्याचा प्रयत्न करा. बघा, तुमच्या हातामध्ये एक मॅग्नेटिक फील आल्याचा तुम्हाला भास झाला असेल. तुमचे दोन्ही हात आपोआप जवळ येत आहेत. कुठली तरी एनर्जी आपल्या दोन्ही हातांना खेचतीये असं फील होत असेल तुम्हाला. कोणाकोणाला रिअलाइज झालं त्यांनी हँड रेज करा. येस, वर्षा मॅडम, स्वाती मॅडम, ओके, मंगल मॅडम. येस, आणखी कोण आहे? ओके, सानिका मॅडम, जयश्री मॅडम, ओके, रिया मॅडम. सगळ्यांना झालं? कोण असं आहे की ज्यांना फील नाही झालं? मैं नहीं कर पाया मैम, ट्रैवलिंग में हूँ तो मोबाइल छोड़ दूंगी तो फोन गिर जाएगा. नहीं नहीं, आप मत करो. मैं आपका मोबाइल भर के नहीं देने वाली. ओके, जिन्होंने भी किया उनको फील हुआ. यही है एनर्जी और इसी एनर्जी के ऊपर हमें काम करना है. जेव्हा जेव्हा तुम्ही रेकीला कॉल करता तेव्हा तेव्हा हा फील तुमच्या हातामध्ये यायला सुरुवात होतो. जेव्हा तुम्ही रेकीला कॉल करता की दिव्य रेकी शक्ती माझ्या दोन्ही हातातून प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, या 3 वर्ड्सनेच तुमच्या हातामध्ये ती एनर्जी, ते व्हायब्रेशन जाणवायला सुरुवात होतात. आणि याच एनर्जीचा उपयोग करून आपल्याला आपल्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम, आपले हेल्थ, आपले रिलेशन, आपलं पैसा, प्रॉस्पेरिटी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनिफेस्ट करायच्या. क्लिअर आहे?
आणि नेहमी बघा, लक्षात ठेवा, चांगली गोष्ट शिकण्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करतो, खर्च नाही करत. एक्सपेन्सेस नाही म्हणता येणार त्यांना. ज्या काही तुम्हाला चांगल्या गोष्टी शिकायच्यात आयुष्यामध्ये, तर त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट करा. आपण याला इन्व्हेस्टमेंट म्हणतो, कारण हीच इन्व्हेस्टमेंट आपल्याला लॉंग टर्म मध्ये बेनिफिट देणारी असते. ठीक आहे. सो ऑकल्ट मध्ये जर तुम्ही काही गोष्टी शिकताय, तर त्याच्यावर आपल्याला एक्सपेन्सेस नाही बोलायचं, आपल्याला ती इन्व्हेस्टमेंट बोलायची. ओके, क्लिअर आहे सगळ्यांचं? येस, सगळ्यांना फील झालं? ओके, चलो, थँक्यू सो मच. सो या एनर्जीवर आपल्याला काम करायचं आहे. ओके, आता याच अट्युनमेंट घेतल्यानंतर याच रेकी एनर्जीने आपण दुसऱ्यांना हील करू शकतो आणि स्वतःला सुद्धा हील करू शकतो. पण लक्षात ठेवा, मी तुम्हाला शिकवल्यानंतर लगेच दुसऱ्यांना द्यायला जायचं नाही. पहिलं स्वतःवर उपचार घ्यायला शिका. नाहीतर तुम्ही एवढे उतावळे झालेले असतात, मॅडम मी माझ्या नवऱ्याला देते, मी माझ्या मुलीला देते. नाही, आधी स्वतःवर तो प्रयोग करा, मग घरातल्या लोकांना हळूहळू. ठीक आहे, आपण पुढे बघूया. जसं की रेकी म्हणजे काय, तर आपल्या दोन्ही हातातून स्पर्शाने निघणारी एक एनर्जी, आणि हे एक नॅचरल उपचार पद्धती आहे, एक डिवाइन एनर्जी आहे. आपल्या दोन्ही तळ हातामध्ये, आपल्या पाम मध्ये एवढी शक्ती आहे, एवढी ताकद आहे की ती मनुष्याला सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये देऊ शकते. सुख, शांती, समृद्धी, समाधान, सगळ्या गोष्टी. आता रेकी आणखीन काय काय करते, तुम्हाला रेकीचे बेनिफिट आपल्या, एक मिनिट. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? अटेनमेंट म्हणजे काय, इथपर्यंत क्लिअर आहे? येस मॅम. ओके, आता रेकीचे 5 प्रिन्सिपल्स आहेत. त्यातला एक प्रिन्सिपल आहे, फर्स्ट वन, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. गेल्या एक आठवड्यामध्ये किंवा कालच्या दिवसामध्ये कोणाला तुम्ही थँक्यू बोललात का? फर्स्ट प्रिन्सिपल लिहा ग्रॅटिट्यूड, मराठीमध्ये लिहा कृतज्ञता. कालच्या दिवसामध्ये तुम्ही कोणाला थँक्यू बोललात का? किती लोकांना थँक्यू बोललात? मी तर सगळ्यांनाच बोलते मॅम. कोण बरं बोलतंय? मनीषा मॅडम, तुम्ही आता सेकंड लेवलला आला. तो सेकंड लेवल वाल्यांना नाही विचारणार मी, फर्स्ट लेवल वाल्यांना विचारणार. हे सेकंड लेवल के लोग ना बहुत होशियार हो गए अभी. मी बोलते मॅडम. ओके, मला मॅडम बोलतात. ओके, आणखीन कोण आहे? फर्स्ट लेवल वाले बताओ मुझे, फर्स्ट लेवल वाले. मी पण बोलते. ओके, ग्रॅटिट्यूड मध्ये एवढी शक्ती आहे, एवढी ताकद आहे की जेवढं तुम्ही दुसऱ्यांना थँक्यू 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 बोलाल ना, तेवढं मल्टिपल रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला मदत करणाऱ्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला, छोट्या मोठ्या व्यक्तीला थँक्यू बोलायला शिका. आपण रिक्षात बसतो, रिक्षाचा प्रवास संपला की आपण उतरतो आणि त्या रिक्षावाल्याला बिचारायला थँक्यू पण बोलत नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचता. त्याला कधी थँक्यू बोलतो आपण? आपला साफसफाईवाला आपला कचरा घेऊन जातो, रोज येतो, बिचारा दारात उभा राहतो, मॅडम कचरा है क्या, कचरा देतो आपण, आणि त्याला कधी थँक्यू बोलतोय का? आपल्याला मदत करणारे समाजातील इतर घटक बरेच लोक आहेत, भाजीवाली, सफाईवाले, हारवाला, दूधवाला. कधीतरी आपण त्यांना थँक्यू बोलले का? उलट त्या भाजीवाली बरोबर आपण ना आर्ग्युमेंट्स करतो, अगं 10 रुपयाची जुडी काय 5 रुपयाला दे मला. येस ऑर नो? याच्यामुळे काय होतात, तुमचे व्हायब्रेशन चेंज होतात. युनिव्हर्स मध्ये काय मेसेज जातो की बाई खूप कंजूस आहे. जे समाजातले छोटे छोटे, याचा अर्थ असा नाही की पैशाचा आपण कुठेही वापर करायचे, कसंही करायचं, तसं नाही. पण जे समाजातले छोटे छोटे घटक आहेत की तीच त्यांच्या उपजीविकेचं एक साधन आहे, तीच त्यांच्या जगण्याचं एक साधन आहे. अशा छोट्या छोट्या व्यक्तींना 5-10 रुपयासाठी आपण तिथे बार्गेनिंग करायची नाहीये.
₹5 ₹10 त्यांना जास्त द्या ना. ती बाई तुम्हाला लक्षात ठेवेल, अरे ही बाई ना खूप छान आहे. ही बाई ना कधी माझ्याशी आर्ग्युमेंट्स करत नाही. जी माझ्या भाजीचं रेट आहे ना त्या रेटमध्येच ती घेऊन जाते. ही लेडीज श्रीमंत आहे. काय व्हायब्रेशन मिळाले तुम्हाला? कंजूस की श्रीमंत की चांगली बाई आहे? काय मिळाली? चांगली आहे. चांगली आहे. मग हेच व्हायब्रेशन ती दुसऱ्या दिवशी पण तुमची वाट बघेल आणि तुम्ही आलात की तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल असणार. मग हे स्माईल आपोआप येतं का? दुसऱ्या दिवशी पण तुमची ती वाट बघेल. म्हणजे हे व्हायब्रेशन आपल्याला कलेक्ट करायचे आहेत. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? तुम्ही पार्लरमध्ये जाता, हजार रुपये खर्च करता. तुम्ही पण जाता, मी पण जाते. हजारो रुपये आपण खर्च करतो. किंवा तुमचे मिस्टर केस कटिंग करायला जातात, तिथे पैसे देऊन येतात. पण त्या बार्बरला आपण कधी 20-25 रुपयाची, 50 रुपयाची टिप्स देतो का? हॉटेलमध्ये गेल्यानंतर मात्र आपण 2000 रुपयाचं जेवण जेवलो की 100 रुपये टिप्स देतो. बरोबर? पण अशा वेळेला आपण कधी टिप्स देतो का? नाही. आपण बायका तो एवढ्या ह्या असतो ना पर्टिक्युलर, 10 रुपये तर 10 रुपये, सुट्टे असतील तर दे मला, पण मी तुला देणार नाही 1 रुपया पण जास्त. सिलेंडरवाला एवढा खालून एवढा ग्राउंड फ्लोअरवरून 10th फ्लोअरवर 15 फ्लोअरवर सिलेंडर घेऊन येतो. उन्हातून तापलेला असतो बिचारा, घामाघूम झालेला असतो आणि आपण 20 रुपये त्याला देण्यासाठी काचकूच करतो. देऊ की नको, देऊ की नको? नहीं नहीं, इस पे इतना इतना लिखा है, मैं उतना ही दूंगी. 20 रुपये मैं एक्स्ट्रा क्यों दूं? तो काय बोलणार मनातल्या मनात, तुमच्या तोंडावर नाही बोलणार, मनातल्या मनात काय बाई कटकटी आहे, नको देऊ मला, तुझे पैसे पण नको, काय नको, खूप कंजूस बाई आहे. म्हणजे कुठले व्हायब्रेशन कलेक्ट केलात तुम्ही? 20 रुपयाने खरोखरच आपलं काही बिघडणार आहे का हो? मग अशा ठिकाणी थोडाफार हात आपला लूज करायचा. क्लिअर आहे? तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला पैसे कमवायचे शिकवतायत की घालवायचे शिकवतायत? पण हेच पैसे तुमच्याकडे मल्टिपल होऊन येणार आहेत एवढं लक्षात ठेवा. विश्वास ठेवा, ट्रस्ट ठेवा. तुम्ही दानपेटीत पैसे टाकता देवाच्या, तेव्हा कधी विचार करता का मी एवढेच का टाकू, मीच का टाकू, असं बोलतो का आपण? कारण तेव्हा श्रद्धा असते आपल्या मनात, देवाला दिले की मला देव देणारच. तशीच श्रद्धेने सगळं करा. भले देवाच्या दानपेटीत टाकू नका, देवाला काही गरज नाहीये, पण अशा गरजू गरीब माणसांना मदत करा. याचा अर्थ असा नाही की स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना पैसे द्यायचे. सगळे स्टेशनवरचे भिकारी भिका मागून मागून श्रीमंत झालेत. त्यांचं एक प्रोफेशन बनले ते, त्यांना पैसे द्यायचे नाहीत. जे गरजू आहेत, जे नीडी आहेत, त्यांना पैसे द्या. तुमची मेड असेल, तुमच्या घरी काम करणारी तुमची मेड असेल, तुमचं कोण सर्वंट असेल किंवा तुमची शेजारी एखादं कुटुंब असेल, ते खूप गरजू आहे, गरीब आहे, त्याच्या मुलाच्या शिक्षणासाठी एखादी अमाऊंट द्या. तुमचं जे इन्कम आहे, मंथली इन्कम मधून एक 5%, सपोज तुमचं इन्कम 10,000 रुपये असेल, तर 200-300 रुपये दर महिन्याला कुठल्या ना कुठल्या तरी गरजवंताला मदत करा. मग बघा, कारण लक्ष्मी आहे ना, ती अशा हातानं मदत करते, अशा हातानं नाही. हे कुठले हात झाले? घेणारे. हे कुठले झाले? देणारे. सो लक्ष्मी नेहमी देणाऱ्या हातानं मदत करते. अंबानीकडे उगीचच पैसा येतोय का? किती चॅरिटी करतोय बघा. अंबानीला काय म्हटलं जातं? अंबानीच्या नीता अंबानीला दुसरी लक्ष्मी. केवढी चॅरिटी आहे त्यांची. मग हे का? त्यांनी स्वतःपुरताच विचार केलाय की बऱ्याच चॅरिटी त्याच्यामुळे चालतात. मग अशा माणसाला पैसे देण्या वाचून लक्ष्मी पण हात मागे घेईल की पुढे करेल? आणि आपण काय असतो? कॉमन माणसं. आपण काय असतो? सामान्य माणसं. आपली मेंटॅलिटी कशी असते? आपल्यापुरता. माझं कसं भलं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं भलं होईल, इथेच लिमिटेशन्स असतात आपल्याला, बस. आणि म्हणूनच आपण स्वार्थी असतो. म्हणूनच कुठल्याही प्रकारे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत नाही. मला सांगा, तुम्ही ज्या शॉपमध्ये जाता त्या शॉपमध्ये गेल्यानंतर असं कधी होतं का की बऱ्याच लोकांची लाईन लागते आणि तुम्ही म्हणता उगाच आली मी जिथे जिथे जाते ना तिकडे लाईनच लागते सगळ्यांची, मला काय बघायला मिळत नाही. मग असं किती लोकांबरोबर होतं? ओके, मंगल मॅडम बरोबर होतं, रुची मॅडम बरोबर होतं, आणि आणखी कोणाबरोबर होतं?
शीतल मॅडम बरोबर होतं. ओके, माला मॅडम बरोबर होतं. का बरं होतं? असं का होतं? कधी विचार केलाय? नाही. कारण त्या महालक्ष्मी मातेचे तुमच्यावर ब्लेसिंग्स आहेत म्हणून असं होतंय. तुम्ही त्या महालक्ष्मी मातेची उपासना करा. तुम्हाला मी जे सांगतेय, रूल्स सांगते, ते रूल्स प्रॅक्टिकली यूज करा. बघा तुमच्या आयुष्यामध्ये एवढी भरभराट होईल, तुम्हाला मागे वळून बघण्याची गरज सुद्धा येणार नाही. हा हा, एक मिनिट. ओके, क्लिअर आहे. सो त्यासाठी तुम्ही त्याची आराधना, लक्ष्मी मातेचा एखादा मंत्र, त्याचा जप केला तर तुम्हाला आणखीन रिझल्ट चांगले मिळतील. तुमची कुलस्वामिनी आहे, कुलदेवता आहेत, तिची एकदा व्हिजिट करून या. किती लोक आहेत दरवर्षी आपल्या कुलस्वामिनीला, कुलदेवतेला व्हिजिट करून येतात? दरवर्षी जाता का? व्हेरी गुड. जी लोक दरवर्षी जातात, कुळाचार पाळतात, त्यांच्या बघा मी आता त्यांना मी एकच प्रश्न विचारेन. कोण कोण जातं? रिया मॅडम, माला मॅडम, आणि कोण जातं बरं? मला रिया मॅडम दिसतात, माला मॅडम दिसतात, अक्षता मॅडम दिसतात, हर्षाली मॅडम. तुम्हाला असं आढळलंय का की गेल्या वर्षीपेक्षा या वर्षामध्ये माझ्या पैशांमध्ये फरक पडलाय, माझा पैसा वाढलाय, असं किती जणांना दिसतंय? त्यांनी हँड रेज कर. मग हे कशाचे ब्लेसिंग्स आहेत? तुमची कुलदेवता, तुम्ही ज्या कुळात जन्म घेतलाय, तिचं तुम्ही जर स्मरण करताय, तिची नित्य नियमाने तुम्ही पूजा भरताय, ओटी करताय, पूजा करताय, ओटी भरताय, तर तुम्हाला त्या गोष्टी ती आशीर्वादाच्या रूपाने देतेच देते. आणि म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, दरवर्षी आपल्या कुलदेवतेची उपासना करा, पूजा करा. किती जण आहेत की दरवर्षी आपल्या घरामध्ये, भले दरवर्षी जमेल न जमेल, प्रत्येक 3 वर्षांनी आपल्या घरामध्ये सत्यनारायण घालतात? 5 वर्षांनी घाला, 3 वर्षांनी घाला, पण घालतात. त्यांच्या पण घरात तुम्हाला बघायला मिळेल की त्यांच्या पण घरामध्ये पैशाच्या बाबतीत कधी जास्त अडचणी येत नाही, किंवा पैशा वाचून त्यांची कुठली कामं अडत नाही. येस ऑर नो? कोण असं आहे का? मी एवढं सगळं करते पण माझ्या बाबतीत तरी सुद्धा प्रॉब्लेम होत आहेत, असं आहे का कोण? नाही. प्रॉब्लेम्स आले तरी सॉल्व्ह होतात, सोल्युशन निघतं त्याच्यावर. सोल्युशन निघतं. मोस्ट ऑफ पैशाचा प्रॉब्लेम आला तर तो सॉल्व्ह होतोच होतो. कोणीतरी त्यावेळेला येतं आणि मदत करून जातं तुम्हाला, राईट? म्हणजे हे का? तर आपण त्या कुलदेवतेचा कुळाचार पाळतो आणि म्हणून ती कुलदेवता ब्लेसिंग्स म्हणून आपल्याला या गोष्टी देत असते. सत्यनारायण घालता तुम्ही घरात किंवा पूजा घालता घरात, तेव्हा कुठला तरी तुमच्याकडे येणारा एखादा व्यक्ती असं असतो की त्याचे तुमच्या घराला पाय लागणं म्हणजे तुमचं भाग्य चमकण्यासारखी गोष्ट असते. ती व्यक्ती कोण आपल्याला माहित नसते, पण ती व्यक्ती तुमच्या घरात आल्याने, तुमच्या दाराला स्पर्श केल्याने तुमच्या घरामध्ये, तुमच्या अबंडन्स मध्ये एक वेगवेगळी एक प्रकारची भरभराट होते. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या. ठीक आहे? सो पहिलं ग्रॅटिट्यूड मध्ये राहायचंय. जे काही तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळालेलं आहे आजपर्यंत, तर नेहमी कृतज्ञता व्यक्त करा. थँक्यू 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 बोलायला अजिबात काटकसर करू नका. जेवढ्या वेळेला मॅक्झिमम वेळेला तुम्हाला बोलता येईल तेवढा मॅक्झिमम वेळा थँक्यू बोला. ज्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या नाहीयेत त्या सुद्धा ऍडव्हान्स मध्ये मिळालेल्या आहेत असं समजून थँक्यू बोला. आता कोणाचं उदाहरण घेऊ? रुची मॅडमने माझ्याकडे एखादी वस्तू मागितली पण मी अजून त्यांना दिली नाहीये, पण त्या रोज मला मेसेज करतात न चुकता सकाळी 9 वाजता, थँक्यू ज्योती मॅडम मला ही वस्तू दिल्याबद्दल. परत मी बोलते मी कधी दिली यांना वस्तू? मी तर दिलीच नाही. परत दुसऱ्या दिवशी सेम मेसेज, थँक्यू मॅडम, ज्योती मॅडम मला ही वस्तू मला मिळाली, थँक्यू सो मच. मी म्हंटल ही बाई का वेडी झाली का, रोज मला मेसेज करते आणि मी तर हिला वस्तू दिलीच नाही. मग मला सुद्धा थोडीशी दया येणार, अरे बापरे ही मला एवढी थँक्यू 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 रोज बोलते, चल आता बाबा हिला तिची वस्तू दिलीच पाहिजे आपण. मग युनिव्हर्सला आपल्यावर दया येणार की नाही येणार? त्यासाठी आपल्याला थँक्यू बोलायचं इन ऍडव्हान्स. क्लिअर आहे?
नाहीतर आपल्या कथा, शोककथा खूप आहेत. त्या ऐकण्याला कोणामध्ये इंटरेस्ट आहे? जर मी तुमच्या समोर असं छान छान नाही बोलली, मी पण माझं दुखणं घेऊन इथे बसली आणि बोलायला लागली, माझ्या अडचणी, माझे प्रॉब्लेम घरातले सांगायला लागली, तर तुमच्यापैकी किती जण इथे अटेंड करतील? सगळे ऑटोमॅटिक गायब झालेले असणार. येस ऑर नो? म्हणूनच आपण जेवढं चांगलं बोलता येईल तेवढं चांगलं ऐका, चांगलं बोला आणि दुसऱ्यांना सुद्धा आपल्या बोलण्याचा फायदा घेऊ द्या. 2 शब्द आपल्या चांगल्या बोलण्याने जर इतर लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडणार असेल तर चांगलं बोला. भले समोरचा माणूस कसा आहे, डोंट केअर. आणि लक्षात ठेवा, निगेटिव्ह लोकांपासून थोडंसं दूरच राहा. थोडंसं म्हणण्यापेक्षा दूरच राहा बोललात तरी चालेल. आणि रेकीच्या माध्यमातून त्या गोष्टी हळूहळू आपल्या आयुष्यात घडतात. काही लोक आपल्यापासून विनाकारण दूर जायला लागतात. समजून जायचं त्याचा अर्थ की ती व्यक्ती तुमच्यासाठी चांगली नव्हती. दॅट्स इट. हा बदल तुमच्या आयुष्यात लवकरच घडणार आहे. नको असलेली माणसं आपल्यापासून ऑटोमॅटिक दूर जायला सुरुवात होतं. तुम्ही पण ती पार्ट ऑफ फॅमिली असेल तर मॅडम? पार्ट ऑफ फॅमिली नाही म्हणत, निगेटिव्ह लोक, की ज्या लोकांपासून तुम्हाला काहीतरी धोका आहे किंवा इन फ्युचर तुम्हाला त्या लोकांपासून काहीतरी अडचणी निर्माण होणार आहेत, तर अशी लोक आपसुकच आपल्यापासून दूर व्हायला लागतात. ठीक आहे. सेकंड, काळजी करणं. मी म्हणाली काळजी करणं सोडा. कोण नाही सोडणार. माझी मुलगी क्लासवरून आली नाही, काय झालं असेल? बापरे, पहिला मनात येणार प्रश्न, ऍक्सिडेंट वगैरे तर नाही ना झाला असेल तिचा? हमखास 100% हा प्रश्न मनात येणार. किंवा काहीतरी वाईट घटना नाही ना झाली माझ्या मुलीबरोबर? सायकलवरून पडली नाही ना? मी नाही बोलणार तरी तुमच्या मनात हा प्रश्न येणारच येणार. ही भीती पहिली येणारच येणार. येस ओर नो? हो. आपण कधी पॉझिटिव्ह विचार करतो का? अरे कोणतरी रस्त्यामध्ये भेटलं असेल, मैत्रीण वगैरे भेटली असेल, बोलत राहिली असेल म्हणून मे बी लेट झाला असेल. नाही, पण आपण भारतीय मम्मी, आपण एवढं टेन्शन मध्ये असतो ना, की समोरच्याला पण आणखीन टेन्शन देऊन त्याला पण तिथल्या तिथेच आपण गार करून टाकतो. आपण बोलून मोकळे होतो. नाही, काहीतरी झालंच असणार, एवढं लेट कधी होत नाही ती. अरे नाही होत लेट, ठीक आहे, पण विनाकारण टेन्शन घेऊन, काळजी करून ती गोष्ट सॉर्ट आउट होणार आहे का? त्यापेक्षा चांगला विचार टाका ना मनात, की येस, काहीतरी मैत्रीण भेटली असेल, काहीतरी लेक्चर थोडंसं एक्सटेंड केला असेल म्हणून लेट झाला असेल. सो काळजी करून आतापर्यंत तुमचं किंवा कोणाचं भलं कधी झालंय का? उगाच उलट आपलाच बीपी आपण हाय करून घेतो. येस ऑर नो? हो. मग आजपासून बंद. मी म्हणाली बंद, तुम्ही बंद करणार आहात का? तुम्ही शक्य नाही. भारतीय नारी, पण हळूहळू आपल्याला प्रयत्न करायचे. अगदी एकाच ह्याच्यात सगळं होत नाही, हळूहळू होतं. ते प्रॅक्टिस करून करून होतं. ज्या दिवशी आपल्या मनामध्ये एखादा वाईट विचार आला, त्याला काय करायचं? डिलीट. कसं डिलीट करायचं ते मी नंतर सांगेन. लगेच तिकडे एक नवीन थॉट टाकायचंय, चांगला थॉट. ठीक है. थर्ड नियम आहे. थर्ड रूल कोई मुझे बताएगा? मेरे पास अभी स्लाइड्स अलग है. फर्स्ट कृतज्ञता, सेकंड काळजी नाही करायची आहे. थर्ड काय आहे कोणी सांगेल का? मनीषा मॅडम? माफ करणं. हा बोला. माफ फॉरगिवनेस. फॉरगिवनेस नाहीये, दूसरा कुछ है, बोलिए. माफ करणं. माफ करणं नाही, ते फॉरगिवनेसचं वेगळं आहे. तुम्हाला मी नंतर आय सांगेन. लव्ह यू. नाही, ती हो पोनो प्रेयरचं नका सांगू मला. 5 प्रिन्सिपल्स बघूया कोणाला लक्षात आहेत. यस रितू मैडम बताइए नेक्स्ट प्रिंसिपल. क्वेश्चन एक बार बोलिए ना. रेकी के 5 प्रिंसिपल, उसमें से मैंने 2 आपको एक्सप्लेन किए. आगे के प्रिंसिपल्स क्या है? 2 प्रिंसिपल मैडम, मेरा कॉल चालू था. 2 प्रिंसिपल क्या था? ओके ठीक है. ऑनेस्टी, थर्ड प्रिन्सिपल आहे ऑनेस्टी. आपल्याला जे देवाने काम दिलंय ते आपण प्रामाणिकपणे करायचे. आपल्याला असं वाटतं की मांजरीला वाटतं की मी दूध पिते, मला बघणारं कोण नाहीये, पण बरीच लोक असतात तिला बघणारे असतात. तशाच प्रकारे
हे कोण नसेल तरी हे युनिव्हर्स आहे. आपण काय राईट करतोय, काय रॉंग करतोय, कोणाच्या लाईफमध्ये आपण प्रॉब्लेम क्रिएट करतोय हे बघणारं युनिव्हर्स आहे. आणि म्हणूनच आपले इंटेन्शन चांगले असायला पाहिजे, दुसऱ्यांप्रती आपले विचार चांगले असायला पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांवर जळता, दुसऱ्यांच्या प्रगतीने जळता, याचाच अर्थ तुम्ही तुमची अधोगती करून घेताय. शेजारणीकडे नवा फ्रीज आला, नवी टीव्ही आली, बाई हिला काय लॉटरी लागली का? हिचा नवरा नक्की करतो काय? नक्कीच 2 नंबरचं काहीतरी धंदे करत असणार. लगेच आपल्या मनामध्ये वाईट वाईट विचार विचारायला सुरुवात होतात. अरे आधी हिच्याकडे काहीच नव्हतं, आता बघ दागिन्यांनी भरलीये. ही आपली मेंटॅलिटी. मग हे बोलून आपण काय करतोय, आपली प्रगती कुठेतरी खुंटतोय. आणि म्हणूनच भले तिचा नवरा 2 नंबरचा धंदा करू देत, नाहीतर ती काही करू देत. आपल्याला काय बोलायचंय, येस चांगली गोष्ट आहे, छान, अजून तिची भरभराट होऊ दे आणि तिच्या बरोबर माझी सुद्धा तशीच भरभराट होऊ दे. पण मॅडम आपलं नुकसान करून एखादी व्यक्ती जर पुढे जात असेल तर हा. आपण काय करायचं? आपण इग्नोर करायचं. तुमचं नुकसान करून जर ती व्यक्ती पुढे जाणार असेल तर पुढे जाऊन त्या व्यक्तीला तिचा जो कर्म आहे, कर्म तुम्हाला माहिती आहे कोणाला सोडत नाही, टिट फॉर टॅट, जशाच तसं. पण तुम्हाला काय करायचंय, तुम्ही सोडा. तुम्ही तुमचं कर्तव्य व्यवस्थित बजावलंय ना, तुम्हाला ना त्याला काय सांगायचंय ना त्याला काय बोलायचंय. तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा. पण माणूस गैरफायदा घेत आहे हे पण आपल्याला त्रासदायक होतात ना. सॉरी, काय? आपला माणूस, समोरचा माणूस असा आता आपल्याला इग्नोर करायचा आहे. आपण प्रामाणिकपणे त्याच्याबद्दल करतोय, तो हा. आपला गैरफायदा घेतोय हे हा. आपल्याला कळतंय, पण आपण प्रामाणिकपणे नाही करतोय. नाही, याचा समोरच्या माणसाला इग्नोर करायचं याचा अर्थ असा नाही की आपण त्याला फायदा घेऊन द्यायचा आपला. आपण एवढे मूर्ख नाही आहोत. तेवढं प्रॅक्टिकल पण आपल्याला राहता आलं पाहिजे. जर एखादा माणूस आपला तुमचा गैरफायदा घेतोय तर तुम्ही त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये का राहायचं बरं? तुम्ही त्याला इग्नोर करा. पण ते आपल्या घरातल्याच व्यक्ती सुद्धा असू शकतात. घरातले व्यक्ती असू शकेल. आय नो दॅट की असा प्रश्न बऱ्याच लोकांचा आपल्या ग्रुपमध्ये येतो की मॅडम मेंबर बऱ्याचदा आमच्या घरामध्येच अशी एखादी व्यक्ती असते. मग काय करायचं, त्या व्यक्तीशी कामापुरता बोलायचंय तुम्हाला. त्या व्यक्तीशी आपल्याला संबंध तोडायचे आहेत का? नाही. पण त्या व्यक्तीला कळायला पाहिजे की ह्या व्यक्तीचा स्वभाव, या लेडीचा स्वभाव कुठेतरी चेंज झालाय आता. ही व्यक्ती पहिल्यासारखी मला भाव देत नाही किंवा पहिल्यासारखी माझ्याशी बोलत नाही किंवा पहिल्यासारखी हिला माझी गरज पण पडत नाहीये. येस. बरोबर? जर तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करताय, तुम्ही प्रॅक्टिकल आहात, त्या माणसाची मदत न घेता तुमचं काम तुम्ही करू शकताय, मग त्याच्याशी बोललात न बोललात काय फरक पडणार आहे का तुम्हाला? नाही. फक्त त्याला दाखवताना दाखवायचं की माझ्या मनात काय नाहीये, पण माझ्या मनात बरंच काय काय आहे, ते आपल्यालाच माहित. तिथे आपण क्लिअर करायचे की मला याच्यापासून लांब राहायचं आहे, दॅट्स इट. आणि मला माझे कामं पण तेवढीच तत्परतेने करायचे. आता तुमच्या घरात फॉर एक्झाम्पल तुमचे मिस्टरच असे असतील, आपण एक्झाम्पल घेऊया, मिस्टर्स तसे असतील, तर तुम्ही काय करणार? किती वेळा समजावून सांगणार? तुम्ही म्हणाल मॅडम 100 वेळा समजावून सांगितलं तरी तो माणूस ऐकत नाही. सोडा ना, मग आता कशाला समजावून सांगताय? तो माणूस बदलत नाही, तुम्ही बदला ना. तुम्हाला बदलण्यापासून कोणी अडवलंय का? एखाद्या माणसाचा तो स्वभावच असेल, त्या माणसाला स्तुती करता येत नसेल कोणाची, त्या माणसाला अप्रिसिएशन करता येत नसेल आणि तुम्ही एक्सपेक्ट करताय की माझ्या नवऱ्याने माझं कौतुक करावं. कशाला एक्सपेक्टेशन करताय? जिथे जिथे एक्सपेक्टेशन करता तिथे तिथे तुम्ही तुमची काय करून घेताय? फसवणूक करून घेताय. तुमच्या पदरी निराशाच येते. मग त्यापेक्षा तुम्हीच स्वतःमध्ये खुश राहा. तुम्हीच तुमच्या एक्सपेक्टेशन कोणावर लादू नका. मग मला सांगा काय फरक पडणार आहे त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये? आता मी तर तुम्हाला एकदम जवळचंच उदाहरण सांगितलं, डायरेक्ट नवऱ्यावरच आले. आणखीन काय पाहिजे सांगा? आता सासू सासरे तर दूरच गोष्ट झाली, अजून काय पाहिजे? याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? समजा युनिव्हर्सने तुम्हाला त्याच्याबरोबर एक तुमचं प्रारब्ध म्हणून ठेवलंय आणि तुम्हाला ते प्रारब्ध पूर्णपणे चोख तुमची जबाबदारी पार पाडायची आहे. मग तुमचं वागणं कसं असेल? चेंज होईल की नाही होईल? रुची मॅडम, पटतंय की नाही पटतंय? पटतंय. पटतंय ना? ऍक्सेप्ट करायला हो, शिका हो. आता या सगळ्या गोष्टी हळूहळू. ठीक आहे? इमोशनल हँडल करेंगे. सो
आपले जे प्रयत्न आहेत ते प्रामाणिकपणे करायचे, कोणाची वाट नाही बघायची. कोणी मला कॉम्प्लिमेंट द्यावं, कोणी मला चांगलं बोलावं, काही वाट नाही बघायची. सेकंड थिंग, राग कोणाकोणाला येतो? तुम्ही सगळेच हँड रेज करा. मॅडम मला एकतर पहिले सांगते, एकतर राग आलेला चांगला असतो. राग येतो म्हणजेच काय, ती माणसं मनाने निर्मळ असतात आणि पटकन बोलून मोकळे होतात. बरोबर? पण हाच राग, याचं टेम्परेचर जर जास्त वाढलं तर काय होणार आहे? कोणाला नुकसान होणार आहे? समोरच्याला की आपल्याला? स्वतःला. मग एकदा आपली चूक आपल्याला कळाली की सारखं रागून 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 मी माझे व्हायब्रेशन चेंज करतेय, मी युनिव्हर्सला सांगते की माझ्यामध्ये निगेटिव्ह फिलिंग वाढत चालली आहेत, एवढे सगळे मेसेज युनिव्हर्सला जातात, मग मी राग का करून घेऊ? राग येण्यामुळे नुकसान कोणाचं होतंय? माझंच होतंय. युनिव्हर्सला चुकीचा मेसेज कोणाकडून जातोय? माझ्याकडूनच जातोय. व्हायब्रेशन कोणाची चुकीची होतात? माझेच होत आहेत. त्यामुळे मी माझ्या आयुष्यामध्ये काहीच मॅनिफेस्ट करू शकत नाही. मग मला सांगा, आता हा राग, या रागावर तुम्ही कंट्रोल कराल की नाही करणार? येस ऑर नो? परत मी सांगेन, राग ही नॅचरल गोष्ट आहे. आपल्या जन्मापासूनच ते आपल्या बरोबर आलेली असते. आपण ज्या घरामध्ये जन्म घेतो त्या घरातलं वातावरण, तिकडचं बोलणं चालणं, त्यावरून आपला तो राग कमी किंवा जास्त ठरतो. बरोबर? आपला स्वभाव, मूळचा स्वभाव लगेच जाणार आहे का? पण येस, डेफिनेटली काही मी तुम्हाला नियम सांगणार आहे, काही बेनिफिट सांगणार आहे आणि ते सांगितल्यानंतर नक्कीच तुमचा रागावर कंट्रोल होणार आहे. हे आपोआप घडणार आहे तुमच्या बाबतीत. ज्या लोकांनी आता हँड रेज केला होता तीच लोक बोलणार आहेत, मॅडम माझा राग खरोखर कमी झाला. आपोआप तुमच्या बाबतीत होणार आहे. मला सांगायची वेळ पण येणार नाही. क्लिअर आहे? राग आल्यामुळे व्हायब्रेशन कोणाची बिघडतात? स्वतःची. राग आल्यामुळे तुम्हाला जे बोलायचं असतं ते प्रॉपर तुम्ही बोलत नाही आणि एक घाव दोन तुकडे करतात. त्यामुळे रिलेशन कोणाची खराब होतात? आपले. राग आल्यामुळे लोक आपल्याला फटकळ बोलतात, म्हणजे नावं कोणाला ठेवली जातात? राग आल्यामुळे बऱ्याच वेळेला आपलंच नुकसान होतं. येस ऑर नो? एवढ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तरी सुद्धा आपला राग कंट्रोल होत नाही, कारण ती आपल्याला एक हॅबिट लागलेली असते आणि डेफिनेटली ती हॅबिट आपल्याला सुटेपर्यंत थोडासा वेळ लागतो. मी पण आधी तशीच होती, प्रॅक्टिकल होती. मला नाही आवडलं तर नाही आवडलं, तोंडावर सांगून मोकळी व्हायची. तुला राग येऊ न येऊ तुझा प्रश्न. पण जेव्हा मला हळूहळू या गोष्टी कळाल्या तेव्हा माझ्या या स्वभावामध्ये चेंज व्हायला सुरुवात झाली. मग मी म्हणेन 90% आता बऱ्यापैकी 60% फरक पडले. 30% मला अजून करायचं. 100% होऊ मॅडम मी शकतं. बोलू का? हा, ह्या गोष्टी सगळ्या घरातल्या किंवा ह्याच्यामध्ये, पण ऑफिसमध्ये जर मुद्दामून कोणी हे केलं, तुमच्या सॅलरी बद्दल जर मुद्दामून अडकून ठेवली तुमची सॅलरी, हा. सगळ्यांची केली आणि तुमची मुद्दामून जर हे केलं तर मग तेव्हा तर राग येणारच ना. पण मग तेव्हा तेव्हा राग काय येणार, पण करायचं? त्या राग येण्यापेक्षा त्याच्यावर मी सोल्युशन काय काढेन? कारण तुम्हाला राग आला त्या वेळेला तर तुम्ही काय करता? तुमच्या वस्तूशी किंवा त्या गोष्टीची जी लोक संबंधित आहेत त्यांना रागाच्या भरात तुम्ही काही बोलून मोकळे होता. त्यापेक्षा थोडंसं थंड डोक्याने विचार करा की असं झालंय, मग याला रिस्पॉन्सिबल कोण आहे किंवा या गोष्टीवर मी कशा पद्धतीने तोडगा काढू, उपाय काढू, कशा पद्धतीने मी बोलली तर माझे विचार समोरच्याला खरे वाटतील, पटतील. मग तिथे तुम्ही थंड डोक्याने गेम खेळा ना. तो पण माणूस गरम, तुम्ही पण गरम, तुम्हाला काही सोल्युशन मिळणार आहे का? त्यापेक्षा अशा वेळेला आपण थोडं पॉलिटिक्स खेळायचं. पॉलिटिशियन्स माहिती आहेत तुम्हाला? स्टेजवर आल्यानंतर एकमेकांचे सगळं काढतात आणि दुसऱ्या दिवशी एकाच हॉटेलमध्ये एकाच ताटामध्ये दोघं जेवतात. बरोबर? मग आपल्याला पण तसंच खेळायचंय. कधी कधी आपल्याला गेम खेळणं पण गरजेचं आहे, पॉलिटिशियन होणं पण गरजेचं आहे. आपली चाल दुसऱ्याला कळता कामा नये. सगळ्या ऑफिसमध्ये हॅरेसमेंट केली जाते, सगळ्या ऑफिसमध्ये पॉलिटिक्स चालतं. कुठलं असं ऑफिस आहे जिकडे पॉलिटिक्स चालत नाही? असं कोण आहे का? कोणी ऑफिसमध्ये काम केलं असेल तर त्यांना माहिती असेल, सगळ्या ऑफिसमध्ये पॉलिटिक्स चालतं. येस ऑर नो?
हो. मग तिथे आपण आपल्याला प्रूफ कसं करायचंय, आपल्याला कळायला पाहिजे ही लोक कशी आहेत, ही लोक कशी आहेत. मग आपल्याला त्या लोकांबरोबर प्रॅक्टिकली राहायचंय. कामापुरता मामा, बस, दॅट्स इट. जास्त डोकं लावायचं नाही आपली, आणि जास्त अशा लोकांबरोबर प्रामाणिक राहायचं नाही. आपल्या कामाशी प्रामाणिक राहायचं. अशा लोकांना उगाच ओढावून घ्यायचं नाही आपल्याकडे. आपण अलिप्त राहायचं यांच्यापासून. आणखीन काय पाहिजे बोला. आपने बोला कामापुरता मामा, लेकिन काम में ही मामा बना देते हैं। आप लोगों को मैंने बोला है अपना काम निकाल के लेना है, उनका नहीं. हाँ, हम हाँ, लोग यूज हो जाते हैं। आप यूज हो जाते हो, वो आपकी गलती है. आप कामापुरता मामा आपको यूज करते हो मामा करके. आप उनको यूज करो. उनको लगना चाहिए यार ये इतना मैंने इसके साथ इतना इतना कुछ किया, लेकिन ये मेरे से कितनी मीठी बातें कर रही है. ऐसे लग रहा है इसके मुंह में शक्कर पड़ी है. कुछ बोलते कुछ हैं ना तो मुंह में पैदाइशी छुरी, निर्लज है। मुंह में क्या बोलते हैं, मुंह में शक्कर और क्या बोलते हो, बगल में छुरा, वैसे करने का. ऐसे लोगों के साथ ऐसी मीठी मीठी बातें करनी आपको. क्लियर है सबको? धीरे धीरे स्माइल आपको देते पता तो चलेगी. स्माइल देते तो फिर सब पिछला भूल के वापस अच्छा करते हम, लेकिन फिर से वापस वही, मतलब भूल जाते हम लोग। थोड़ा सा अच्छा बात किया तो नहीं भूल नहीं जाते हैं। नहीं नहीं, दिमाग में वही रखना है आपको. मुझे मेरा काम क्या करना है, इससे इस पर्सन से मेरा काम कैसे निपटाना है, मुझे वो आपको देखना है बस. कभी ना कभी उसकी भी बारी आएगी ना, जब भी आपको इम्पोर्टेंस दिया जाएगा. एक अच्छा एक्सपीरियंस शेयर करना है। लेवल हाँ 1 कीजिए से ना, जो श्योर. सीखा मैंने कि कैसे प्रोटेक्शन है, कैसे नेगेटिव पीपल से दूर रहना है, तो वो जो मैंने गैप रखना स्टार्ट किया, तो इतनी बुद्धिमान नहीं हूँ, लेकिन मैंने मेरे तरीके से गैप रखना स्टार्ट किया, मतलब काम से काम। तो मतलब बहुत लोग सरप्राइज्ड है कि अरे मतलब ये एकदम स्ट्रांग दिख रही है, और मतलब ऐसे एकदम रोतुड़ी जैसी नहीं है, ऐसे अकेली है, अकेले मतलब बात भी नहीं कर रही है तो भी। और मुझे कॉम्प्लीमेंट सच में मिल रहे थे। जब भी आपने पूछा ना किस किस को कॉम्प्लीमेंट मिलता है, तो बहुत लोग बोल रहे भी कि ना आपका चेहरा बहुत फ्रेश लगता है और बहुत अभी अलग दिखने लग गए हो। ऐसे वो काफी सारे चेंजेस मैंने खुद भी फील किए हैं। तो अभी कैसे हो रहा है कोल्ड वॉर, कि इसको कैसे तोड़ा जाए, ये ऐसे आगे कैसे बढ़ रही है, काम कैसे हो गई है, इसको कैसे क्या फर्क नहीं पड़ रहा है। कोई टिंगल कर रहा है तो मैं कोई रिएक्ट नहीं कर रही, अरे इतना कैसे चेंज हो गई है, तो मतलब अलग दिख रही है। ऐसे तो मैं इसको कॉम्प्लीमेंट ही ले रही हूँ कि मैं अच्छा शायद कर रही हूँ, इसलिए तुम्हें चुभ रहा है। बस और क्या चाहिए. और रेकी लेवल 2 में आप आ गए हो, अभी सिंबल्स हैं आपके पास, और क्या चाहिए. सबके ऊपर या एक बार ऑफिस में एंट्री करने के बाद सभी सिंबल डाल दो, जो अफर्मेशन है बोल दो, आपके लैपटॉप के ऊपर सिंबल डाल दो और वहां पे चुपचाप बैठ के आपका काम करो. लेकिन वो चेहरे पे मुस्कुराहट होनी चाहिए. आपकी वो मुस्कुराहट है ना, उनको जला देने वाली है एक दिन. ऐसी एक एक मुस्कुराहट. और एक और अच्छा, हाँ, मैं हाँ. इन्वेंट्री डिपार्टमेंट में हूँ, तो मेरा काम इन्वेंट्री बनाना है। तो हाँ. जब मैं इन्वेंट्री प्लान करती हूँ ना, मैं उधर भी रेकी दे देती हूँ, माल आते ही चला जाए। और वो सच में हो रहा है। यस, हो जाएगा मैडम. रेकी रेकी करने के बाद हमारे लाइफ में बहुत सारे मेजर चेंजेस होते हैं, लेकिन इसके साथ जो सही मायने में ये सब प्रैक्टिकल करते हैं, उनके इंटेंशन अच्छे होते हैं, उनके साथ हो जाते हैं. ठीक है. और कभी कभार रेकी काम नहीं करती. क्यों काम नहीं करती? तो वो इंटेंशन यानी वो बात सिर्फ भगवान को ही पता होती है. उस वक्त हमें पता नहीं चलता है कि मेरे साथ ऐसा क्यों नहीं हुआ, मैंने रेकी को कॉल किया, ये किया वो किया, फिर भी क्यों नहीं हुआ. तो कोई जो आंसर है ना हमें नहीं मिलते, लेकिन आगे जाके हमें पता चलता है अरे यार यार उस वक्त ऐसे हो जाता तो मुझे बहुत प्रॉब्लम क्रिएट हो जाती. ये भी आप याद रखो. अगर आपको कुछ व्हीकल नहीं मिल रही है, आपको ऑटो नहीं मिल रही, फिर भी आप चौकुरे डाल दो, आपको तुरंत मिल जाएगी. ये भी प्रैक्टिकल करके देखो आप. ठीक है. सो रेकी का दूसरा प्रिंसिपल मैंने बोला, क्या बोला मैंने अभी, तीसरा एंग्री एंगर. तीस, तीसरा ऑनेस्टी. ऑनेस्टी, गुस्सा नहीं ऑनेस्टली। करना है, ऑनेस्टली अपना काम करना है, और सभी के ऊपर आपको प्यार करना है. अभी ये सभी कौन है? जो भी एनिमल्स है, बर्ड्स है, जो भी आपको रास्ते में कुछ एनिमल्स दिखे, जिनको भूख लगी है, ऐसे ही छोड़ दिया है किसी ने, उन सभी के ऊपर आपको प्यार करना है, यानी कुछ ना कुछ उनको खिलाना है. दैट्स इट. सब जीव मात्रा, प्राणी मात्रा के ऊपर आपको प्यार करना है.
बस हो गया, आपका कर्मा लग गया काम पे, और क्या चाहिए। ये सभी चीजें जब आप इम्प्लीमेंट करोगे आपको दिखाई देगा कि आपके लाइफ में चेंजेस होते जा रहे हैं। क्लियर है सबका इधर तक? पण काही वेळेस असं होतं की आपण रस्त्याने चाललेलो असतो आणि एखादी व्यक्ती म्हणणार की मला चहासाठी पैसे दे, किंवा एखादं म्हणणार की मला एक वडापाव घेऊन द्या, नाही की द्यायचं असल्या लोकांना, हा, हे कारण असे बरेचसे प्रकार आहेत. नाही, ते लोक प्रामाणिक नसतात, आणि आणि जो लोग यंग है और फिर भी हाँ खूब भीख मांग रहे हैं, उनको बिल्कुल पैसा नहीं देना है। एक बार बूढ़े लोगों को दिया आपने, अबाउ 70 है 75 तो चलेगा, लेकिन त्यांच्या बाबतीत सुद्धा यंग लोगों होतं. को बिल्कुल पैसा मत, आणि पैशाची मदत देऊ करूच नका। कोई के तो आजकल मैडम धमकी भी देने लग गए हैं, तूने मुझे अरे मदद नहीं किया, देख तेरा बुरा होगा। ऐसा डर बैठ कुछ जाता है नहीं ना होने मन वाला में। है, बुरा बिरा कुछ नहीं होने वाला है। 4-4 5-5 लाख वो महीने का ले रहे हैं, 10-10 रुपया 5-5 रुपया लेके। भिखारी लोगों के पास बंगले गाड़ी है, मालूम है आपको, रात में चेंज करके जाते कपड़े घर पे, उनका वो एक इजी बिजनेस हो गया है, तो उनको पैसा बिल्कुल नहीं देना है, पैसा देना ही नहीं आपको। 2-3 बार ऐसा सुना तो मन में बहुत डर बैठ गया। नहीं नहीं, कुछ नहीं, उनसे कुछ नहीं होता है मैडम, छोड़ दो। ऐसा कोई है क्या, ऐसा कोई बोलेगा और ऐसे होने वाला है क्या? कुछ नहीं होता। क्लियर है? चलो, मैं आज लेक्चर थोड़ा जल्दी खत्म करने वाली थी, उतना ही टाइम हो गया, शायद उससे ज्यादा हो गया। ओके, चलो, थैंक यू सो मच। सो ये 5 प्रिंसिपल्स हमें फॉलो करने हैं हमारे डे टू डे लाइफ में। यहाँ पे हमें किंतु परंतु नहीं करना है, ठीक है? और बाद में मैं होपोनोपोनो प्रेयर लूंगी, जो सबसे इम्पोर्टेंट, सबसे वर्क करने वाली प्रेयर। और रितु मैडम, ये प्रेयर आप करते हो ना फॉलो? स्वाति यस मैडम, मैम। आप होपोनोपोनो करते हो? येस मॅम. करता तुम्ही? हो हो हो, करते. हो. ओके, आणखी कोण आहे? ज्योती मॅडम, करताय तुम्ही रेग्युलर? हो मॅम. सानिका मॅडम, साक्षी हा, मॅडम, करतो. ती प्रेयर रेग्युलर करा. फक्त 3 ते 4 मिनिट, 3 मिनिटं लागतात तुम्हाला, पण त्या प्रेयरने आपल्या आयुष्यामध्ये बरेच चेंजेस होतात, लक्षात ठेवा. खूप महत्वाची मेजर प्रेयर आहे ती प्रेयर, कधीच सोडायची नाही. तुमची रेकीचे 3 लेवल करा, 4 करा, काही करा, ती प्रेयर सोडायची नाही तुम्हाला. चलो, अभी आज से मैंने मेडिटेशन करना शुरू किया है मॉर्निंग में। पहले मैं रात को करती थी, अभी मैंने मॉर्निंग में स्टार्ट किया। तो आप भी, आपके जो भी चेंजेस है आप करते जाओ बीच बीच में। जिसको लगता है मैं मॉर्निंग में सुबह उठ सकती हूँ, मॉर्निंग में करो, आपको, आपके पास अगर टाइम हो तो, क्योंकि मॉर्निंग में करते हैं ना तो दिन अच्छा जाता है, मजा आता है, पूरा एनर्जी हमारे पास चली आती है, पूरा शरीर एनर्जेटिक हो जाता है। ठीक है? मॅम एक विचारू अभी एक मत पूछो, विचारू कल पूछो प्लीज, अभी टाइम हो गया है बहुत। एकच मेरी फक्त लड़की आ तुम्ही गई ना थी। ब्रेसलेट रोज चेंज करतात ते तसं चालतं ते क्या? हाँ, काय बोलला? ब्रेसलेट तुमच्या हातातलं ब्रेसलेट आहे ना हाँ, ते तुमचा हा रोज तुम्ही चेंज करता माझ्याकडे 7-8 ब्रेसलेट आहेत. आज मी विजिटला मग गेली तसं होती म्हणून ते चालतं हे घालून गेली होती. ओके ओके म्हणजे चालतं ना तसं हाँ, मैं विजिट पे जाती हूँ तो अलग डालती हूँ, मैं घर पे रहती हूँ तो अलग डालती हूँ, मुझे अगर कुछ मैनिफेस्ट करना है तो मैं अलग डालती हूँ, मैं मेडिटेशन करती हूँ तो अलग डालती हूँ, कॉम्बिनेशन डालती रहती हूँ। ओके ओके थँक्यू मॅम यस यस, मैं मैनिफेस्ट डेफिनेटली आपको करने के ये लिए भी सब मना। बताऊंगी, डोंट वरी। आप मेरे से अभी डिस्कनेक्ट नहीं होने वाले हो, मेरे साथ ही रहोगे। ओके, चलो, थैंक यू सो मच, गुड नाइट, श्री स्वामी थैंक समर्थ। यू। थैंक यू सो मच।